सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह संत भगवान बाबागड मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. काला करीती संतजन समित्यांच्या नारायण वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तू पावी थे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे तो आपल्या महाराष्ट्राचे भूषण असणारे संत श्रीमंत भगवान संत श्रेष्ठ तुकोबारा यांचे लाडके शिष्य संत श्रीमंत श्री निळोबार यांचा हा चार चरणाचा काल्याच्या प्रसंगातील सुंदर अशा प्रकारचा अभंग आहे. आपण या अभंगावर या प्रसंगी यथामती थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आज हा जो शिवेचा योग आहे त्याचे कारण आहे ऐश्वर्य संपन्न राष्ट्र श्री संत भगवान बाबा यांच्या पवित्र पुण्यस्मरणाच्या निमित्ताने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी आपल्या ग्रामस्थांच्या वतीने आनंदाने उत्साहाने हा आपले उत्सव साजरा होत आहे. भव्य दिव्य अशा प्रकारचा उत्सव साजरा झालेला आहे आणि अशा या पवित्र उत्सवाची सांगता त्या सांगता प्रित्यर्थ आजचा हा शिवेचा योग कीर्तन सेवेचा काल्याच्या कीर्तन सेवेचा योग माझ्याकडे आहे. आदरणीय हरिभक्तिपरायण सोपान महाराज जे या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहे. सोपान महाराजांनी आग्रह केला आणि हा सेवेचा योग घडून आलेला आहे. 7 दिवसपर्यंत आपल्या भरगच्च अशा प्रकारचा कार्यक्रम साजरा झाला ज्यामध्ये दररोज ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आहे. दुपारी श्रीमद भागवत कथा परमपूज्य आदरणीय हरिभक्तिपरायण विजय महाराज वाघ यांच्या मुखारविंदातून सुंदर अशा प्रकारचे कथेचं निरूपण झालेलं आहे आणि दररोज कीर्तन मोठे मोठे थोर अशा प्रकारचे महात्मे आपल्या इथे कीर्तनासाठी आले. खूप भव्य दिव्य अशा प्रकारचा उत्सव साजरा झाला आणि आज या उत्सवाची सांगता त्या सांगता प्रित्यर्थ आज ही काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्याकडे आहे. यथामतीने ही सेवा करण्याचा प्रयत्न करायचा. आज या सेवेमध्ये उपस्थित असणारे आमचे मृदंगाचार्य त्याचप्रमाणे व्यंकटेश महाराज पड मृदंगाचार्य गायनाचार्य मग आमचे संभाजी महाराज जटाळे महाराज देवीदास महाराज अशोक महाराज यशवंत महाराज अशोक महाराज हे सगळे उपस्थित असणारे गोड गोड अशा प्रकारचे गायक वादक वृंद या सर्व गुणीजनांच्या सहकार्याने ही अल्पशी सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. विठ्ठला काला म्हणजे जीवाचं देवाशी होणारं ऐक्य त्याला म्हणतात खरा काल. अशा प्रकारचा काला करण्याचं सामर्थ्य फक्त संतांमध्ये आहे, बाकी दुसऱ्या कोणामध्ये नाही. संत हे अशा प्रकारचा काला करत असतात. अशा प्रसंगामध्ये आपण थोडक्यामध्ये भगवंताचं चरित्रही चिंतन करायचं, संतांविषयी थोडक्यामध्ये चिंतन करायचं आहे. आपण भगवान संत श्रेष्ठ निळोबारायांच्या घेतलेल्या निळोबारा सांगतात काला जो करत असतात ते संत करत असतात. बाकी दुसऱ्यांना काला करता येत नाही. बाकी कालवा करतील पण काला नाही करणार. काला म्हणजे शुद्ध ऐक्य. जीव जीवाचं जड जडाचं जीव जडाचं हे जे ऐक्य आहे कुणालाही करता येणार. जीवा जीवाचं ऐक्य सुद्धा करता येईल. आपण पाहतो विवाह लावताना म्हणजे जीवा जीवांचं ऐक्य केलं. चहा करतात म्हणजे जड जडाचं ऐक्य केलं. चहा एखाद्या आलेल्या पाहुण्याला दिला म्हणजे जड जड आणि जीवाचं ऐक्य केलं. आणि जडा जडाचं ऐक्य जीव जीवाचं सुद्धा ऐक्य आहे हे बाकीच आपल्याला करता येतं. पण जीवाचं आणि देवाचं ऐक्य करता येतं ते फक्त संतांना. आपल्याला जीवाचं देवाशी ऐक्य साधता येणं शक्य नाही. जीव बहुतेक देवाला ओळखीतच नाही. जीवाला देवाची ओळखच नाही. जीवाला देवाची ओळख जर कोण करून देत असेल तर संत करून देतात. भगवान बाबा सारखे जे थोर महात्मे ते यासाठी अवतार धारण करत असतात. त्यांचा जगामध्ये अवतार दुसरं काही कारणासाठी नाही. त्यांना कर्तव्य कुठल्याच प्रकारचं नसतं. त्यांना प्रपंच नाहीच. प्रपंचाला त्यांनी लहानपणीच फाटा मारून टाकला. काही नाही, प्रपंचाकडे त्यांचं लक्ष नव्हतं. फक्त करायचं ते परमार्थ. आणि आपण परमार्थ करायचा नाही, परमार्थ करायचं याच्यासाठी लोकांना शिकवण्यासाठी त्यांचा परमार्थ झालेला आहे. खरं म्हणजे ते इथं येत असतात ते कुठून येतात? भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराज म्हणतात इथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. जे वैकुंठात असतात ते वैकुंठातून इथे येत असतात. कशासाठी येतात? ज्यांचं घर वैकुंठात असून सुद्धा इथे येतात. कशासाठी येतात? म्हणजे उपकारासाठी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विधी परोपकारी शोधनिया
हित जगाचे संत इथं शोध करून आले कशाने हित हित वाच आणि जगाचं अनहित कशात आहे हे दोन्ही ते आपल्या समोर ठेवत असतात. हे जर केलं तर तुमचं हित होईल, हे जर कराल तर तुमचं अनहित होईल. तुम्हाला जे करायचं ते करा. दोन्ही मार्ग आपल्या समोर ते स्पष्ट करून ठेवत असतात. मार्ग दाखवणं हा त्यांचं काम आहे. मार्गावर चालणं तुमचं आमचं. मार्ग दाऊनी गेले आधी दया आणि संत दे. मार्ग दाखवला पण त्या मार्गावर चालायचं नाही. आपण स्वतंत्र चालायचं असेल तर आपलं कल्याण, नाही चालायचं तर आपलं नुकसान. आपण जर त्या मार्गाने चाललो तर चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. एकटा नाही मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले. जर आपण त्यांचं ऐकलं, त्यांच्या मार्गावर चाललो तर मार्गावर जर चाललो तर आपल्याला निश्चित स्वतःला सुद्धा भगवंताच्या सानिध्यात वैकुंठाधिकामध्ये दिव्य स्थानामध्ये आपल्याला आपली अनंत कालपर्यंत वास्तव्य मिळेल. आणि आपण एकटेच राहील तर आपले सर्व जेवढे आहेत सगोत्र अपार अनंत गोत्र जेवढे त्या सर्व गोत्र ज्यांचा सुद्धा उद्धार होऊ शकतो जर आपण त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चाललो तर. आणि जर आपल्याला त्यांनी दाखवलेला मार्ग आवडत नसेल त्या मार्गाला सोडून महाराज लोक काही सांगितलं नसतं त्यांचं कोण ऐकलं काय नाही ऐकलं तर इथं काही बिघडणार नाही. पण पुढे मात्र यमाच्या यातना झाल्याशिवाय राहणार नाही. यमाचा पाहुणा प्राणी होय हरिवीण जन्म नरकाची पैलाना. यमाचा पाहुणा प्राणी होय म्हणून संतांनी दाखवलेला जो मार्ग आहे तो अगदी प्रशस्त मार्ग आहे, सुखाचा मार्ग आहे आणि खूपच आनंदाचा मार्ग, सुखाचा मार्ग आहे. अशा प्रकारचा सुखाचा मार्ग जर आपल्याला स्वीकारायचा असेल तर संत वचनावर विश्वास असला पाहिजे. संतांनी जे सांगितलं त्यानुसार आचरण करायला पाहिजे. म्हणजे आपलं जीवन चांगलं बनत असतं. मग आपल्याला खऱ्या सुखाचा लाभ होत असतो. म्हणून संत जगामध्ये येतात ते केवळ जगाच्या कल्याणासाठी येत असतात. असे थोर संत श्री संत भगवान बाबा यांनी सुद्धा अशाच कार्यासाठी जगामध्ये अवतार धारण केला आणि एक अद्वितीय अशा प्रकारचं कार्य संपादन केलं. ज्या कार्यामुळे आज पाहतो आपण इतके लोक परमार्थाला लागले, ज्यांनी परमार्थ करण्याचा निश्चय केला. आज कितीतरी कीर्तनकार, कितीतरी प्रवचनकार, बाबांच्या प्रेरणेवरून आज किती लोक असे मृदंगाचार्य, गायनाचार्य वगैरे भगवंताची सेवा करतात, कथाकार आहेत किती लोक आहेत. एवढे सगळे जे आहेत आणि खरं म्हणजे बाबांचे आशीर्वाद या कुळामध्ये असल्यामुळे या कुळामध्ये आज कितीतरी कीर्तनकार, कितीतरी भजन करणारे, कितीतरी गायक आहेत, कितीतरी वादक, किती त्यांचं मोजमाप. एवढं सगळं जे आहे त्याचं कारण काय आहे? एका थोर महात्म्याचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि त्या महात्म्याचे आशीर्वाद जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे. अशा थोर आशीर्वादाने युक्त असल्यामुळे आपल्याला हे कार्य घडत असतं. म्हणून करायलाच पाहिजे. अशा प्रकारचं कार्य संतांनी सांगितलेलं असतं ते आपण करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपण पुण्यस्मरण करणं आवश्यक. म्हणजे त्यांच्या उपदेशाची आठवण आपल्याला होईल. त्यांनी आपल्याला काय सांगितलंय त्यानुसार आपल्याला वागायचं. आपण आपल्या मनानं वागायचं नाही. मनाला येईल तसं जर वागलो तर मग मात्र अधोगती निश्चित ठरलेली आहे. पण संतांची संगती मनोमार्ग महाकाळावा श्रीपतीने पंथी. संतांच्या संगतीत जर आपला मनोमार्ग चालत असेल तर मग मात्र आपल्याला परमात्मा आकलन होतील आणि परमात्मा ज्याला आकलन झाले त्याच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. असे जे संत जगामध्ये अवतीर्ण होतात त्यापैकी महाराज एक आहेत, बाबा एक आहेत आणि संतांची जी लक्षणं सांगितली ती लक्षणं सगळे त्यांच्याकडे. संतांचा वेश कोणालाही धारण करता येतात, संतांची भूषण कोणालाही धारण करता असतात, पण संतांची लक्षणं सगळ्यांकडे नसतात. आणि ती लक्षणं ज्यांच्या ठिकाणी असतात त्यांचं खरं म्हणजे एवढं मोठं पुण्यस्मरण चालते. आज पाहतो आपण किती सगळीकडे आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ठिकठिकाणी बाबांचे उत्सव चालू आहे. आपल्या जिथे चालू आहे, आपल्या जिथे भव्य दिव्य असं नाही, आपल्यापेक्षा सुद्धा भव्य दिव्य किती ठिकाणी चालू असेल उत्सव हे सांगता येत नाही. त्याचं कारण काय? त्या महात्म्याने केलेलं जे कार्य आहे व्यापक कार्य आहे, संकुचित कार्य नाही, मर्यादित नाही. त्याला मर्यादाच नाही, असं अमर्याद कार्य आहे. असं अमर्याद कार्य असल्यामुळे त्यांच्या या कार्याची पावती म्हणजे आज जगभरामध्ये जिकडं पाहावं तिकडं जिथं जिथं सर्वत्र आज त्यांचा उत्सव चालू आहे. आणि काही तर असं ठिकाणी सांगतात, महात्मा सांगतात इथंच फक्त उत्सव चालू आहे. म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. वैकुंठात सोहळा तो गाजत आहे. इथेच आपण सोहळा करतो असं नाही, त्यांचा तिथे सुद्धा सोहळा होतो. या भूमंडळामध्ये सुद्धा त्यांची कीर्ती आहे. जिथेही सोहळा तिथेही सोहळा असं विविध दोन्ही ठिकाणी सोहळा इथे पाहायला मिळतो. असे जे थोर महात्मा त्यांची लक्षणं किती गोड सांगितली. साधू संतांची लक्षणं सांगत असताना काही लक्षणं एकत्र आपल्याला पाहायला मिळतात एकाच ठिकाणी, काही ठिकाणी थोडी
थोडी पाहायला मिळतं. संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याची अंगी, तोचे संत ज्यांचा हित विठ्ठली. नाना प्रकारच्या अशी एकेका ठिकाणी एक लक्षण, ज्यांचा हित विठ्ठली म्हणजे ज्यांचं फक्त एकच भगवंत ज्यांचं साध्य आहे, बाकी दुसरं काही साध्य त्यांनी जीवनामध्ये ठरवलेलं नाही असे. किंवा दया क्षमा ज्यांच्या ठिकाणी असतात, काही ठिकाणी समग्र लक्षण असतात. संतांची जेवढी म्हणून संभाव्य लक्षण आहेत, त्या संभाव्य लक्षणांचा समावेश इतकाच अभंगामध्ये असं आपल्याला पाहायला मिळतो. ते भगवान संत शेषनाथ यांचा अभंग. त्या अभंगामध्ये जर आपण पाहिलं तर या अभंगामध्ये अशी सुंदर लक्षणं संतांनी सांगितली, आणि मग ती लक्षणं आपल्याला पाहिल्यानंतर वाटते की बस हे सगळे लक्षणं बाबांची सांगितली. पहा तिथे सांगितलेलं आहे भगवान संत शेषनाथ यांचा तो अभंग आपण बहुतेक सगळी काकड भजनामध्ये म्हणत असतो. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा करोड, धन्य जगी तोची एक हरिहरी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरी वाचे, विषयी विरक्त दया नाही अपपर, संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार, जाणीव शहाणीव ओझे सांडुळिया दुरी, आपण वस्ती कर वर्ततसे संसारी, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. ही सगळी लक्षणं अशी महात्म्याच्या ठिकाणी असतात. किती गोड लक्षणं. सुख दुःख समान, सुख आणि दुःख दोन्ही त्यांच्या दृष्टीने समान असतात. सुखातही ते प्रसन्न असतात, दुःखातही ते प्रसन्न असतात. खरं म्हणजे आपण सुखात प्रसन्न असतो, पण दुःखात कधीच प्रसन्न नसतो. महात्म्य दुःखातही प्रसन्न असतात. आपण फक्त ते प्रमाण मानतो बरं का, आपला लाग नाही तेवढं करायचं. कोणते बरे झाले दिवाण म्हणायला गोड वाटते बरं का, झाल्यानंतर मग कळलं आपण काय. तशी जर परिस्थिती आली खरंच दिवाळं निघालं तर कसं वाटेल आपल्याला पाहू नये. बरे या दुष्काळी पीडा केल्या, कोरोनामध्ये कळालं बरे झाले म्हणत थोडं होतो आपण, किती ताण होता नव्हता. मग सांगायचं तात्पर्य आहे बरे झाले म्हणजे दुःखाला सुद्धा समान समजले. जसं सुख झाल्यानंतर बरं झालं, तसं दुःख झाल्यानंतर सुद्धा बरं झालं. एखाद्याची पत्नी जर भांडत असेल त्याला, मला वाटत नाही तो म्हणत असेल बरं झालं, तेव्हा बरं केलं बायको, भांडणारी बायको असं म्हणत असेल कोणी? कधीच नाही. पण ते संत म्हणू शकतात, ते अगदी प्रेमानं सांगतात, किती उत्साहानं सांगतात. बरे झाले देवा बाईला कर्कशा बायको आहे याची सुद्धा त्यांना आनंदाची गोष्ट वाटते. म्हणजे दुःखाला सुद्धा ते प्रसन्नतेने स्वीकार करतात. म्हणून म्हणायचं सुख दुःख समान, सुखही समान आणि दुःखही त्यांच्या दृष्टीने समान आहे. ते सुखातही प्रसन्न असतात, दुःखातही ते प्रसन्न असतात. अपमानाच्या प्रसंगातही ते प्रसन्न असतात, सन्मानाचा प्रसंग त्यावेळी ते प्रसन्न असतात. किती सन्मान केले तुकोबाराचे, पण अपमानही खूप केलं लोकांनी. अपमानाच्या प्रसंगात सुद्धा भगवान संत शिष्ट तुकोबाराय डळमळले नाही. भगवान ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनामध्ये सुद्धा खूप अपमानाचे प्रसंग आले, पण कधीच अपमान सुद्धा अगदी सहजतेने स्वीकार केला. हसत हसत त्या अपमानाला सुद्धा सामोरं गेले. आणि म्हणून या महात्म्यांना म्हणायचं सुख दुःख समान. त्यांच्या दृष्टीने सुख आणि दुःख दोन्ही समान आहेत. सुखात आणि दुःखात ते सारखे असतात. पुन्हा सकळ जीवांचा कृपाळ, सर्व जीवांवर समान कृपा करायची. हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा माझा आहे, हा परका आहे, अशा प्रकारचा अपपर भाव त्यांच्या ठिकाणी असतो. आपणा पारिखी नाही तेथे संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखी नाही तेथे संत संगतीचं सुख काय सांगू. म्हणजे नामदेवराय संगतीचा आपला आणि परक हा भावच नसतो नाही का. हा आपला आणि हा परका आहे असा भेदभाव कधीच केला नाही साधू संतांनी. हे माझे हे परकेत असा कधी भेदभाव त्यांनी केला कधीच नाही. सर्व माझे आहे. हा गरीब आहे म्हणून माझा आहे, हा श्रीमंत म्हणून माझा आहे. काही गरीबाला माझं म्हणतील, काही श्रीमंताला माझं म्हणतील, कोण कोणाला माझं म्हणेल काय सांगत नाही. पण गरीब आणि श्रीमंत सर्व माझेच आहेत. लहान आणि मोठे सर्व माझेच आहेत. कोणत्याही धर्माचं, कोणत्याही पंथाचं, कोणत्याही जातीचं कोणी असो तो माझाच आहे. अशा प्रकारचा उदार अंतःकरणाचा भाव त्यांच्या ठिकाणी असतो. म्हणून सांगतात त्यांची सर्वांवर समान कृपा असते. आपण तर पाहतो महात्म्यांची कृपा पशुवर सुद्धा होता. तुमची कृपा पशु बोले वेद, निर्जीव चाले भेदी, महिमा गाध. त्यांची जर कृपा झाली तर पशु सुद्धा वेद बोलू शकतो. सामर्थ्य त्यांची आहे. म्हणजे त्यांची कृपा आता मानवावर होईल असेल.
मानवांच्या सर्व जातींचे जेवढे कोणी मानव असतील त्या सर्वांवर कृपा होईल एवढं नाही तर पशुवर सुद्धा त्यांची कृपा आहे. आणि म्हणून म्हणतात होता तुमची कृपा पशु कृपा नाही पशुवर कृपा नाही तर काय, पशुवर कृपा झाली आणि पशु वेद बोलायला रेड्याने वेद बोलावे एवढं मोठं सामर्थ्य त्यांचं आहे. आणि म्हणून सांगतात त्यांची कृपा सर्वांवर समान असते. जिवंतावर असेल जिवंत असलेल्यावर कृपा असेल नाही, प्रियतावर सुद्धा त्यांची कृपा झाली. सच्चिदानंद बाबाला मृत झालेल्या सच्चिदानंद बाबाला उठवलं त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी देऊन काय शक्ती जागा त्यांची समान कृपा असते सर्वांवर. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ ज्ञान म्हणाल अगाध ज्ञान त्यांच्याकडे. आणि खरं म्हणजे सगळ्यात मोठं ज्ञान जर कोणतं असेल तर भगवंताचं ज्ञान. ते ज्ञान त्यांना सहज आहे. भगवंताचं यथार्थ ज्ञान, परमात्मा जशी आहे जेवढे आहे तेवढं त्यांचं पूर्ण ज्ञान त्यांच्या हृदयामध्ये पूर्णपणे प्रतिबिंबित झालेले आहे. असं असून सुद्धा भक्ती करतात. नाही तर ज्यांना ज्ञान झालं ते भक्तीला लागत नाही, ते म्हणतात मीच देव आहे, तुम्हाला भक्ती करायची काय आवश्यकता. ज्ञान झालं म्हणजे ज्ञानाने हा जीव मीच देव आहे अशा प्रकारे जाणत असतो. तत्वमसी या महावाक्याच्या द्वाराने किंवा अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारच्या महावाक्याने तो स्वतःला मीच ब्रह्म आहे असं समजत असतो. मग जो स्वतःला देव समजतो तो भक्ती कशाला, भक्ती करण्याची आवश्यकता नाही. पण ज्ञानाचा उद्बोध झाला म्हणजे ज्ञान कळालं मीच परमात्मा आहे असं जरी झालं, मी तो वासुदेव तत्वता असं जरी त्यांना ज्ञान झालं, तरी पण भक्ती करतात. आणि भक्तीचा कल्लोळ भक्ती प्रेमाचा भक्तीचं जे प्रेम आहे तो कल्लोळ त्यांच्या ठिकाणी पाहायला मिळतो. भगवान संत श्रेष्ठ तुकोबरे असतील, नाथराय असतील, नामदेवराय असतील, माऊली असतील, जे थोर थोर महात्मे ते सगळे महात्मे आपण पाहतो ज्यांना ज्ञान झालेले. उलट तर भगवान संत श्रेष्ठ एकनाथ महाराज सांगतात भक्ती प्रेमावीण ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा दया माझी प्रेम सुखदी प्रेम सुखदी प्रेमी विण नाही समाधान. किती गोड नाही का. भगवान ज्ञानेश्वर माऊली म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. असं असताना सुद्धा माझी जीवीची आवडी पंढरपुरानी नगुढी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी विधिले भक्ती प्रेमाचा कल्लोळ. विठ्ठला विठ्ठला आणि पुन्हा भगवंताच्या रंगामध्ये रंगून जातात आणि तन्मय होऊन जातात. नाचता सुद्धा गाता सुद्धा काही नाची उडी आपुनिया छंदे मनाची आनंदी आवडीने. म्हणून सांगतात धन्य जगी तुळशी हरी राम कृष्ण वासुदेव सदा हरिरंगामध्ये नाचायला पाहिजे. माणसाला भगवंताचा रंगच लागत नाही. एकदा रंगला का मनुष्याच्या मध्ये रंगला या रंगी सर्वांगी. मनुष्य भगवंताच्या रंगात रंगत नाही, साधू संत त्या रंगात रंगलेले असतात. आपण रंगलेले असतो संसाराच्या आणि ते रंगलेले असतात देवाच्या रंगात. मैं तो अपने नारायण की हो गई आप ही दासी रे पग घुंघरू बांध मीरा नाची रे पग घुंघरू. पायामध्ये घुंघरू बांधून मीराबाईने नाचा संतांच्या सभेत. आणि ह्या लोकांना काय आवडतं, राजघराण्यातल्या लोकांना हे परकी माणसं त्यांच्यामध्ये ही राजकुमारी नाचते धिक्कार त्यांना आवडत. त्यावेळेस वडिलांनी म्हणावं बाप लोक कहे मीरा भैरे बावरी बाप लोकांनी म्हणावं मीरा पागल झाली. लोकांच्या काही बापाचं खाल्लं नव्हतं तरी पण लोक म्हणायचे मीरा त्यांच्या बापाचं खाल्लं होतं, तिने आपल्या बापाचं खाल्लं. त्या बापाने सुद्धा म्हणावं कुळ नाश केली, कुळाचा नाश केलाय. पण मला वाटतं तो जर बाप आज असता तर अशी छाती फुगली असली. तो म्हणला असता माझी मीरा त्रैलोक्यात कीर्ती केली तिने माझी. आज त्रैलोक्यामध्ये तिचं नाव घेतलं जातं, आदरानं नाव घेतलं जातं माझ्या मीरेची. मीरा धन्य आहे असं तो आज म्हटला असता बाप, नाही ना तो दुर्दैवानं बघायला. त्याला लक्षात नाही की माझी मीरा मोठी आहे. पण सांगायचं तात्पर्य असं की संत जे असतात ते भगवंताच्या भजनात गात असतात त्यांना लाज वाटत, संकोच वाटत, त्याचा निसंकोच होऊन भगवंताच्या भजनात नसतात. हे त्यांचं लक्षण आहे. म्हणून सांगतात धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे
राम कृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे विषयी विरक्त दया नाही आपपर. लहानपणापासून ज्यांना प्रपंचाचा वीट आलेला असे भगवान बाबा प्रपंचाच्या विषयी काहीच कुठल्या प्रकारचे विषयी विरक्त दया नाही आपपर. विषयांविषयी लहानपणापासून वैराग्य बाल्यावस्थेतच वैराग्य निर्माण झालं. अशा प्रकारचे थोर वैराग्य संपन्न वैराग्य संपन्न म्हणून ऐश्वर्य संपन्न वैराग्य संपन्न अधिक ऐश्वर्य संपन्न अशा प्रकारचे थोर संत वैराग्य राज्य ठिकाणी भरपूर भरपूर विषयाविषयी वैराग्य आपपर भाव ज्यांच्या ठिकाणी नाही आणि संतुष्ट सर्वदा सदा महात्म्याच्या ठिकाणी सदैव संतुष्टी पाहिलं नाही. कुठल्याही परिस्थितीत आपण संतांच्या संगतीत राहिलो तर आपण सुद्धा मग संतुष्ट राहतो प्रत्येक प्रसंगामध्ये. पण आपण संतांच्या संगतीत नाही राहिलो तर कोणत्या वेळेला दुःख आहे चेहरा कधी पडलेला मियाजी रोती तो सूरत ही ऐसी कधी पावतो रडतो चेहरा सुखाच्या प्रसंगात दुःखाच्या प्रसंगात कधी त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न दिसत नाही संतोषच नाही. अहो सुख झालं तरी संतोष हा नाही मला एवढंच झालं आणखी जास्त व्हायला पाहिजे एवढं सुख झालं म्हणतात पण तेवढं ते दुःखी असते झाले त्याच्यात मजा घ्यायचा आनंद घ्यायचा. दुःखातही सुखातही किती प्रसन्न असतात. संतुष्ट सर्वदा सर्वदा संतुष्ट अल्पसंतुष्टी असते. प्रारब्धवशात जे जे प्राप्त होईल त्यामध्ये समाधान मानायचा हा त्यांचा स्वभाव असतो. बाकी दुसऱ्यांना नाही जमणार ते नाही. संत फक्त समाधानात राहू शकतात. किती प्रसन्नता असते. मुरारी बाबा एक प्रसंग सांगितलं होता. संतांच्या संगतीत राहिलेली पती पत्नी दोघंजण मुलबाळ नाही काही नाही संतती नाही संपत्ती नाही. काही केलं संतती नसते पण संपत्ती असते समाधानी असते. चला नाही तर नाही मुलबाळ संपत्ती दिवं आपल्याला काही असे असतात. काहीला नाही संपत्ती तर संतती असते. लोकाला काहीच नाही लेकरं नाही बाळ नाही एवढी मोठी संपत्ती आपल्याला देवाला लेकरं दिली नसू दे नसते संपत्ती समाधान काही संपत्तीमुळे समाधान असतात. एकदा उपलेकर बाबा आमचे आले होते केशव महाराज तर विनोदी स्वभावाचे कीर्तनाला आले होते. म्हणजे भाऊ ते हे लोक म्हणतात महाराजाला काय करायचे पैसे महाराजाला काय करायचे पैसे पैसे म्हणतात महाराजाला काय करायचे मला सांगा महाराज मला म्हणले भाऊ मला सांगा हे ह्या लोकांना सगळ्यांना कोणाला पत्नी मुलं बाळे त्यांच्यामुळे समाधान घर आहे घरदार आहे पत्नी मुलं बाळे गाड्या घोड्या सगळे आपल्याला पैशाशिवाय काय म्हणजे आपल्याला पैशाशिवाय पैसा तर समाधान याचा अर्थ जरी संतती नसली तर संपत्तीमध्ये समाधान. मग सांगायचं तात्पर्य असं की काही ना काहीतरी एक असतं ना ह्या दोघांना काही संपत्ती नव्हती संतती नव्हती पण तरी समाधान राहत. त्याचं कारण संतांची संगती लाभली होती. अशा थोर महात्म्याच्या संगतीमध्ये ते राहिले समाधान. काय झालं की मोळी विकायची पोट भरायची दररोज लाकडाची मोडी आणायची तेवढी विकायची पोट भरायची. एकदा पावसाळ्यामध्ये पाऊस सारखा चालू होता झड होती म्हणजे झाडीमध्ये त्यांना काही मोळी विकायला लाकडच मिळायचं जातच नाही तोंडच बाहेर काढायचं पाऊस सारखा चालू होता सारखा अविरत पाऊस चालू होता. 6 दिवस पर्यंत घरामध्ये बसून 1-2 दिवसातून काही त्या बाईने थोडंफार ठेवलेलं होतं दिवस तरी 1-2 दिवस त्यांनी खाल्लं पण 4-5 दिवस त्यांना उपवासच घरामध्ये खायला पाणी पिऊनच त्यांनी दिवस काढले. पण ज्या दिवशी तो पाऊस थोडासा उघडला लगेच वनामध्ये गेले लाकडं बांधली मोळी बांधली निघायची की तेवढ्यात परत पाऊस सुरू झाला. आता मात्र एका झाडाखाली थांबले त्या बाईने कपडा आणला होता 7.5 पूर्वी ते पातळ असायचे ना जाडे भरडे पातळ जाडं भरडे 7.5 तुकडा तिने आणला होता असा. तर तिनं सांगितलं भिजू नका आपल्याला अगोदर 4 दिवस झालं पोटात त्यांना चक्कर नाही आपण जर भिजलो पावसामध्ये तर सर्दी वगैरे होईल आपल्याला पैसा सुद्धा नाही दवाखान्यात जाण्यासाठी कशाने करावं औषधोपचार करायचे कशाने. मग आपल्याजवळ कपडा आहे आपण असं डोक्यावर त्याने तो फाटका कपडा फाटक्या साडीचा कपडा डोक्यावर धरला दोन्ही गाडी लाडी छत्री सारखं झालं आणि पाऊस लागत नव्हता. पाऊस लागत नसताना ती बाई किती प्रसन्न बाई आपल्या पतीला म्हणते पहा ना देवाची किती कृपा आहे आपल्या देवाने आपल्याला कपडा दिला म्हणून आपण भिजत नाही. ज्यांना बिचाऱ्यांना कपडा नाही त्यांचं कसं होत असेल ते बिचारे कसे राहतात. पहा बरं म्हणजे एक साधारण कपडा आहे तेवढ्यात सुद्धा समाधान आहे संत संगती नाही तर रडले असते रडले नाही उलट देवाचे उपकार म्हणतात की देवाने आपल्याला किती उपकार केले नाही. काही माता बहिणींना 100 200 साड्या असून समाधान नाही पण त्या माऊलीला समाधान पहा बरं किती समाधान. याला संत संगती कारण संतुष्ट सर्वदा स्वयं व्यापक निर्धार सदा स्वतः व्यापक सर्वत्र व्यापक आपण आहोत अशा प्रकारचा निर्धार त्यांचा असतो. किंबहुना चराचर आपणची झाला ही विश्वची माझे घर ऐशी मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला
भगवान बाबांचा एवढाच नाही विस्तार फक्त की एवढा समजा माझा समाज आहे तेवढाच मी व्यापक आहे असं नाही. अहो सगळ्या जगात मी व्यापक आहे अशा प्रकारची पूर्ण भावना त्यांची. चराचर आपणाची झाली. एवढा माझा समाज आहे तेवढाच मी नाही, तो तर माझा आहेच आहे, पण हे सर्व सुद्धा माझेच आहे. अशा प्रकारचा व्यापकत्वाचा निर्धार त्या महात्म्याचा आहे. आणि म्हणून ते सर्वांना आपलेसे वाटते. प्रत्येकाला माझे वाटते, प्रत्येकाला बाबा माझे का वाटतात त्याचं कारण प्रत्येकाला त्यांनी आपलं समजलं म्हणून सगळी जण आपलं समजतात. इथं जगामध्ये एक न्याय आहे. आपण जसं वागावं तसं आपल्याला तिकडून प्रतिसाद मिळत असतो. हे पर्वताच्या कड्याजवळ जसे आपण शब्द वापरले म्हणजे आपल्याला परत मिळतात तसंच भाव. महात्मे सर्वांना आपलं समजतात, सगळेजण सुद्धा त्यांना आपलं समजतात. आता प्रत्यक्षात पाहिलं तर आपल्या घरातले दारातले असं वाटेल ना प्रत्येकाला कोण नाही. आपल्या कुळात जन्म झालाय फक्त एवढाच, बाकी पण माझेच वाटत, पण माझ्या घरात माझे आई वडील तेवढे माझे वाटत नाही जेवढे बाबा माझे वाटतात. त्याचं कारण त्यांनी सुद्धा आपल्याला आपल्या लेकरासारखं समजले. प्रत्येक जेवढे आहे तेवढ्यांना प्रत्येकानं माझी लेकरं ऐकली, माझी बाळ आहेत, माझ्या बाळांचा मला सांभाळ करायचा. याच्यासाठी आजही ते ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीतून सर्वांवर कृपादृष्टी ठेवतात आणि म्हणून ते आजही आपल्याला आपली आहेत असं वाटतं. जर ते कृपादृष्टी ठेवली नसती आमची ही स्मृती जागी राहिली नसती. आम्ही का म्हणून त्यांना आपलं समजायचं होतं, पण त्यांची आजही कृपादृष्टी आमच्यावर आहे. आपल्या सर्वांवर त्यांची कृपादृष्टी आहे. म्हणून त्या महात्म्याविषयी आपल्याला आज इतका जिव्हाळ्याचा नात्याचा संबंध. माझे 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 प्रत्येकाला माझे वाटते. विठ्ठला विठ्ठला आपल्याला गाल्याच्या कीर्तनाकडे वळायचं, कारण भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सुद्धा ऐकायचं. पण आज संत चरित्र सुद्धा गाणं आवश्यक आहे, कारण संतांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे. चौथ्या चरणामध्ये सांगतात जाणीव शहाणीव ओझे सांडुनिया दुरी आपण वस्ती कर वर्त तसे संसारी. त्यांच्या ठिकाणी जाणीवही असते, शहाणीवही असते. जाणीव म्हणजे काय? जाणीव म्हणजे भगवंताच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान, त्याला म्हणायचं जाणीव. आणि संसारातल्या सुद्धा सर्व गोष्टींचं ज्ञान असतं म्हणजे शहाणी. संसारातलं हे त्यांना कळत नाही असं नाही, सर्व कळतं, पण कळून सोडून सुद्धा वेड्यासारखं राहतात. बृहस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे, पण वेडीवी माझी तडी महिमे भेने. संसारातलं सगळं कळतं पण दाखवित नाही मला. त्याच्याच पट्ट्यासाठी पाठीमागे लागतं ना ते लोक. महाराज सांग माझ्या विहिरीला पाणी कधी लागेल, किती फुटावर लागेल, माझ्या विहिरीला पाणी लागेल का नाही, माझ्या मुलाचं लग्न होईल का नाही, मुलीचं लग्न होईल का नाही, हेच विचारत बसतील ना, स्थान देतात लोक. त्याच्यामुळे कळत असून सुद्धा कळत नाही असं दाखवित असतात महात्मा. जाणीव तर आहेच, परमात्मा स्वरूपाचे ज्ञान, प्रपंचातल्या सर्व गोष्टींचं ज्ञान त्यांना असतं, तरी पण ते दाखवित नसतात. जाणीवही असते, शहाणीही असते. शहाणीव कशी असते प्रसंग मी सांगत असतो. एक घोड्याचा व्यापारी होता, त्यानं जन्मभर घोड्याचा व्यापार करून आपलं कुटुंब त्यानं जगवलं. पण काही कालांतरानंतर त्याचं वय झाल्यानंतर, वयोवृद्ध झाला होता तो, आजारपणामध्ये त्याचा मृत्यू झाला. आजारपणात त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची जी संपत्ती होती, त्याचा मुलगा, त्याची पत्नी आणि 2 नोकर होते, ज्यांनी लहानपणापासून इमानीद्वारे त्याची सेवा केली. हे 4 जण त्याच्या संपत्तीचे अधिकारी होते. पण संपत्ती किती होती माहिती का मागं? फक्त 19 घोडे. 20ला 19 घोडे एवढी संपत्ती होती त्याची. आता त्याच्या त्या सगळ्या उत्तरक्रिया झाल्या, म्हणजे गोड जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर मग त्या मुलानं लगेच कुरबुर सुरू केली. म्हणजे आई आता हे वाटणे करून घ्यायला पाहिलं. आपण सगळ्यांनी एकमेकाच्या आपल्या वाटणे करून घेतलं, म्हणजे ज्याची त्याला होऊन जातं, ज्यानं त्यानं करायचं. तो मुलगा आईतून वेगळा निघण्याचा प्रयत्न करू लागला. गावातली पंच कमिटी बोलवून सांगितलं 19 घोडे बाबांनी शिल्लक ठेवले, तेवढी संपत्ती आमची नामात चौघामध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने वाटून द्या. आईला द्या, मला द्या, आमच्या 2 नोकराला सुद्धा द्या, पण कशा हिशोबाने द्यायचं तुम्हीच वाटून द्या. पंचांच्या मुखानं परमेश्वर बोलत असतो. पंच कमिटी बसली, चालला होता विचार. त्यांचा काही विचार स्थिर होईना. कोणी म्हणायचे आईला जास्त द्या, कोणी म्हणायचे मुलाला जास्त द्या, कोणी म्हणायचे नोकरांना सुद्धा काही कमी करायचे, सगळ्यांना सारखे द्या, कोणी असं कोणी तसं. प्रत्येकाचे मत भिन्न भिन्न असतात. तेवढ्यामध्ये त्या म्हातारीने काय केलं, एक कागद आणला. त्यांच्या उशाला हा कागद होता. तेव्हा ते गेले, तेव्हा त्यांच्या उशाला कागद होते, त्याच्यात काही लिहिले का पहा. त्यांचा वाद चालला होता, तेव्हा त्यांचे कागद आणलं, पाहिलं तर याच्यात मृत्यूपत्र देऊन ठेवले ना. तर मृत्यूपत्रात जसं लिहिलं असेल त्यानुसार वाटणे करायचं, आपल्याला काही ताण नाही, टेन्शन नाही. पण ते जास्त टेन्शन वाटलं. मृत्यूपत्र जेव्हा वाचलं तेव्हा त्यांनी लिहिलं होतं माझे जेवढे घोडे शिल्लक त्याच्यातले अर्धे घोडे माझ्या पत्नीला देण्यात आले.
आणि जे अर्धे उरते त्या अर्ध्यातले अर्धे माझ्या मुलाला देण्यात यावे आणि उरलेले जे आहे ते 2 नोकरांना समान प्रमाणात वाटून देण्यात यावे. लक्षात आलं ना? जेवढे माझे घोडे शिरले त्यातले अर्धे घोडे माझ्या पत्नीला देण्यात यावे असं त्याने लिहिलं होतं. तर घोडे किती शिल्लक होते? 19 घोड्यातले अर्धे किती होती? 9.5 करायचे 9.5 करायचे 9.5 बरं 9.5 मधले अर्धे करायचे पुन्हा मुलाला द्यायला पुन्हा 5.5 पुन्हा 5.5 मधले 2 भाग करून द्यायचे 2 नोकरांना. आता कसं करायचं? असे वाटणे करायचे. ते पंच कमिटी जे होती त्यांनी 2-2 वेळेला चहा पिला तरी त्यांचं डोकं काही चालत. ते म्हणले हे तुमचे घोडे, हे तुमचं ते मृत्यूपत्र, ते तुम्ही कशा वाटण्या करायच्या तशा करून घ्यायला आमच्या डोक्याला काही सुचत नाही. लिहून ठेवले आता काय करा आम्ही आमचं तरी कसं केलं असतं आणि ह्याच्यात काय आमचं काही चालत नाही रे बाबा. काय करायचं अहो पण काहीतरी करा. काहीच जमत नाही म्हणजे आम्हाला कुठल्याच प्रकारे वाटण्याच करता पडलं. आता काय करायचं? एके दिवशी त्यांचे गुरु होते, त्या घोड्याच्या व्यापाऱ्याचे गुरुदेव होते, महात्मा होते. त्यांना कळत त्याला मोबाईल वगैरे नव्हते ना, पटकन कळायला काय झालं. उशिरा कळालं त्यांना की आपला एक शिष्य होता, तो घोड्याचा व्यापारी, तो गेला बिचारा. चला आपण त्याला त्याच्या घरी जाऊन भेटायला. बिचारे शोकाकुल असतील सगळे. ते शोकाकुल होते पण घोडे वाटे वळत नाही ह्याच्यासाठी होते, ते मेले म्हणून होते. शोकाकुलच होते पण घरचे जरा दुसऱ्या. बाबा आल्याबरोबर त्या मुलांनी ओळखला, रे आपल्या गुरुजी, आपल्या वडिलांचे गुरुजी, आपल्या कुळाचे गुरु, या स्वागत केलं त्यांनी घोड्यावर बसून आले होते. घोडा बांधला व्यवस्थित, बागेमध्ये बांधला आणि सांगितलं बाबा कसे आला होता? म्हणजे अरे मला कळलं असं तुझ्या बाबा काय आजारी होते? म्हणजे हा आजारी होते, मेले पण ताण देऊन गेले. त्याचं सुरू झालं ना, त्याला वाटणे करता येत नव्हते, परेशान होते, खूप ताण दिला. म्हणजे म्हातारा बाबा झालं काय? अहो काय हे असलं मृत्यूपत्र लिहून ठेवलं बाबा बघा. आणि कुणालाच वाटणं करता येत. पंच कमिटी सगळे परेशान होऊन गेले. बाबांनी वाटलं काहीच अवघड नाही, वाटणं करायचं सोपं आहे. कसं काय सोपं आहे? अहो ताण झाला सगळ्यांना, म्हणजे काहीच अवघड नाही ना. त्याच्यासाठी सांगायचं शहाणी सुद्धा त्यांच्या ठिकाणी असते. बाबा म्हणले काही नाही, हे बघ कोणाला बोलू नको, पंच कमिटीला बोलू नको, काही नको, आपणच आता हे बघ तू, तुझी आई 2 जण झाला, तुझे 2 नोकर, तुझे 4 जण झाला, मी 5 पंच कमिटी आपण. दुसरी कमिटी बोलवायची नाही, काय नाही, आपणच वाटणे करू. कशाला वेळ लागतो त्याला? ठीक आहे बोलवा. बसले 5 ते 4 जण समोर बसले, महात्मा समोर बसले होते. कसं म्हणले किती घोडे आहेत? 19 घोडे. असं कर, हे बघ तुझे 19 घोडे आहेत ना, तर हा जो मला घोडा आहे, माझ्या जवळचा घोडा आहे ना, तुझ्या बाबानेच मला दिला. त्याचे काही पैसे घेतले नव्हते, तुझा समज नाही. तसंच मला अर्पण केला होता, त्याला महाराजांना भेट म्हणून मला दिला होता. हा घोडा तुझा समजून तुझ्या घोड्यामध्ये मिसळून. किती झाले घोडे आता? 20 घोडे झाले. तुझ्या बाबाने काय लिहिले? माझे जेवढे घोडे शिल्लक त्याच्यातले अर्धे माझ्या पत्नीला दिले. 20 मधले अर्धे कर. त्या मुलाला सांगितलं किती होतात? मला 10 देऊन टाक तुझ्या आईला. झालं तुझ्या आईनं ते 10 दिले. आता उरले किती? 10. त्याच्यातले अर्धे तुला घ्यायला सांगितलं. 10 मध्ये 5 तू घेऊन टाक. जमलं लगेच म्हणजे सगळा तिढाच उडल्यासारखा झाला ना, ताणत नाही राहिला. आता राहिलेले 5 आहेत ना, त्याच्यातले 2 ह्या नोकराला दे, 2 ह्या नोकराला दे. झालं म्हणजे शिल्लक राहिलं काय? हो शिल्लक राहिलं तर माझी मला परत देऊन झालं का तुमचं काम? नाही. वा जमलं बाबा, दंडवत करू द्या म्हणलं मला. वाटण्या झाल्या, बाबांना आपला घोडा दिला नाही, घोडाही परत घेतला आणि त्यांच्या वाटणे करून दिले. याला म्हणतात शहाणी. जाणीव शहाणीव ओझे सांडुनिया दुरी, पण शहाणी जरी असली तरी मी शहाणा आहे असं जगाला दाखवित नाही. विठ्ठला 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 प्रपंचात राहत असताना आपण वस्तीकर वर्तत असे संसारामध्ये वस्तीकर म्हणजे एखादा राहायला आलेला, बाहेरून आलेला व्यक्ती जसा 2 दिवसासाठी घरी राहतो, तसं अगदी घराविषयी त्यांची आस्था नसते. आणि त्यानंतर सांगतात की नित्य हरीचे कीर्तन, हरिकीर्तन सदैव त्यांचं चालू असतं. सदैव त्यांच्या मुखामध्ये भगवंताचं नाम संकीर्तन चालू असतं. आणि आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. झोपलेले असतील, बसलेले असतील तर हरीच्या चिंतनाशिवाय. झोपलेलं जरी आपल्याला वाटलं ते भगवंताच्या चिंतनात मग्न असतात. आपल्याला दिसतात ते जण झोपले. कधी कधी बरेच मला झोपले काय होते, डोळे चिंतन करायचं, झोपले काय.
समजा स्वामीजी आमचे साधन चेतन बसले तर डोळे जबळे बसले लोक झोपले नाही ते चिंतन करायला ते लक्षात येत नाही. मग त्यांना वाटतं झोपलेच काय, झोपत नाही ते चिंतन करतात. आसनी शयनी सदा हरीचे चिंतन धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. ही संतांची लक्षण. असे जे संत असतात ते संत काय करतात, काला करीती संत जन सवे त्यांच्या नारायण भगवान परमात्मा त्यांच्या सोबत असतात. भगवंताच्या जीवनातला सुद्धा काल्याचा प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा काला करतात. परब्रह्म परमात्मा जेव्हा गोकुळात अवतीर्ण झाले, पहिल्यांदा ते मथुरेत प्रगट झाले आणि गोकुळामध्ये नंतर ते आले. प्रगट झाले कुठं, गोकुळीमध्ये, गोकुळात प्रगट झाले मथुरेमध्ये. म्हणून एक प्रमाण आहे, पण ते गाथेत सापडत नाही म्हणून नुसतं म्हणतो मी. बरं मी नका म्हणतो. प्रगट भयो भगवान मथुरा में, प्रगट भयो भगवान, प्रगट भयो भगवान मथुरा में, प्रगट भयो भगवान. नंद जी के घर नौबद बाजी, नंद जी के घर नौबद बाजी. ताल मृदंग अरुतान मथुरा में, प्रगट भयो भगवान, प्रगट भयो भगवान मथुरा में, प्रगट भयो भगवान. मथुरा में प्रगट भयो भगवान. परमात्मा मथुरेत प्रगट झाले, पण आनंदाचा उत्सव जर पुढे साजरा झाला असेल तर गोकुळामध्ये. नंदजी के घर नौबत बाजी. गोकुळात नंद बाबाच्या घरी नौबत वाजायला लागली. आनंदाचा सोहळा साजरा होत आहे. जिकडं तिकडं आनंद. गोकुळीचा सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. आज खूप आनंद होता सगळ्यांना. बालकृष्ण परमात्मा नंद बाबाच्या घरी प्रगट झाले होते. खूपच आनंद होता सगळ्यांना. आणि नंद बाबाच्या घरी का आले होते त्याचं कारण सांगतात. संत सांगतात नंद बाबाच्या घरी येण्याचं कारण काय, त्यांच्या नावातच ती कारण लपलेलं आहे. नंद आणि यशोदा हे दोघांच्या नावातच त्याचं कारण लपलेलं आहे. नंद येते सर्वांनी नंद. नंद शब्दाचा अर्थ होतो सर्वांना जो आनंद देतो, त्यांना म्हणतात नंद. सर्वांना आनंद देतो, सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन सगळ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करणारा जो आपल्या जवळ जर सुख असेल तर आपल्याला सर्वांना सुख द्यायचं, दुःखी कुणाला करायचं नाही, सर्वांना सुखी करण्याचा प्रयत्न करायचा. आता कोणी त्या सुखी होत नसेल तो प्रश्न वेगळा, पण आपण शक्यतो सर्वांना सुख देण्याचा प्रयत्न करायचा, आनंद देण्याचा प्रयत्न करायचा. आणि जो सर्वांना आनंद देतो ना त्याच्या घरी आनंद परमात्मा अवतार धारण करत असतात. एक नेहमी लक्षात ठेवायचं, आपण जे पेरू ना ते उगवत असतात, ठरलेले. आपण ज्वारी पेरली तर ज्वारी उगवते, गहू पेरले तर गहू उगवतात, हरभरा पेरला तर हरभरे उगवतात. जे पेरावं ते उगवतं. तसं आपण दुःख जर पेरलं, दुसऱ्यांना दुःख दिलं म्हणजे दुःख पेरलं तर दुःख उगेल तर सुख उगेल. माणसाला काय वाटतं, मी दुसऱ्याला दुःखी केलं म्हणजे कधी दुसऱ्याला दुःखी करून आपण कधी सुखी होणं शक्य नाही. नेहमी लक्षात ठेवायचं, हमखास नियमच जे पेरावं. आपण दुसऱ्याला सुखी जर केलं तर मग मात्र आपण सुखी होण्याची शक्यता आहे. आता आपण पाहतो, आपण कमवलेले पैसे असतात, आपण स्वतःचे कष्ट केलेले, कष्टाने कमवलेले पैसे, आणि त्या पैशाने म्हणल्यावर तुम्ही घेता का पंगत आपल्या शब्दामध्ये बाबांचा उत्सव सुरू आहे, तर काही माणसं लगेच तयार होतात, मला द्या मला द्या म्हणून भांडतात नाही का. पहा बरं, स्वतः कमवलेलं तुम्ही कशामुळे दुसऱ्याला लावायला. सगळ्यांना खाऊ घालण्यात तुम्हाला काय म्हणजे, आपल्या घरच्या लोकांना खाऊ घाला, कशाला खाऊ घालतो दुसऱ्याला, असं कोणी म्हणेल नाही. अरे पण हे पेरायचं, जे दुसऱ्याला खाऊ घालतो ना आपण, हे पेरतो, आपण दुसऱ्याला आनंद देतो, तो आनंद आपल्याला अनंत पटीने भविष्यात उत्पन्न होणार आहे. जेवढं पेरलं तेवढंच नाही निघत, त्याच्यापेक्षा अनंत पटीने पीक येत असतं. जेवढं पेरलं तेवढंच येत असतं. एक पायली भर जर हरभरा पेरला, 10 किलो जर हरभरा पेरला तर 10 किलो सुद्धा असतं. नाही त्याच्या अनंत पटीने जास्त असतात. गहू सुद्धा 10 किलो पेरलं म्हणजे 10 किलो येत असतं असं नाही. तसं आपण दुःख सुद्धा पेरलं ना तर थोडंसं येत असतं असं नाही. आपण दुःख पेरलं थोडंसं खूप येत असतं आपल्या शरीरामध्ये. जे माणसं दुसऱ्याला दुःखी करतात ना ते भविष्यात खूप मोठे दुःखी होतात, अनंत दुःखी होतात. दुःख नाही द्यायचं कधी कोणाला, सगळ्यांना सुख देण्याचा प्रयत्न करायचा, सगळ्यांना आनंद द्यायचा. पावर हे जीवनामध्ये आनंद देतात. कष्ट केले, मृदंग शिकले, कष्ट घेतले, गायन शिकले, कष्ट घेतले. आता हे गायन केल्यावर आपल्याला आनंद वाटतो, यांनी गोड मृदंग वाजवले आपण सगळे प्रसन्न होतो. वा 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 असं वाटतं की म्हणजे तुम्ही आनंद पेरायला.
तुम्ही आनंद पेरत वा किती गोड बोलले असं आनंदाची पेरणी चालली. आनंदाची पेरणी केली तर भूगोल काय आनंदच ना वादच नाही आनंदच येणार आनंद. दुसऱ्याला दुःख देत गेलो आपण की आपल्या जीवनामध्ये दुःखाचं पीक येत असतं. नंद बाबांनी सगळ्यांना आनंद दिला आणि म्हणून आज त्यांच्या घरी आनंदाचं पीक आलं. आनंद नंद परब्रह्म परमात्मा त्यांच्या घरी जन्माला आले. आनंद म्हणून नंदांच्याच घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी बालकृष्ण परमात्मा नंद बाबांच्याच घरी आले. यशोदा मैया सुद्धा का म्हणतात तिला यशोदा मैया त्याच्यामुळे म्हणतात की ती यश देत होती दुसऱ्याला. आपल्याला अपयश आलं तरी चालेल पण दुसऱ्याला यश द्यायचं. कोणाचा पाय मागे नाही खेचायचा त्याला पाडायचं नाही उलट त्याला पुढे न्यायचं. अशा प्रकाराने यश यशोदा असो यशोदा अशा प्रकारचं जर जीवन असेल ज्या माता भगिनी अशा दुसऱ्यांना सुद्धा यशस्वी करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या कोणी जरी ओळखीच्या माता भगिनी असतील त्यांना सुद्धा आनंद देऊन त्यांना यशस्वी करायचा असा जर स्वभाव असेल तर त्या स्वभावामुळे त्यांच्या घरी यशस्वरूप परमात्मा अवतीर्ण होत असतात. हा गोड स्वभाव त्या दोघांचा होता आणि म्हणून नंद बाबांनी यशोदा मैयाच्या घरी परमात्मा श्रीकृष्ण अवतार करतात. भगवान श्रीकृष्ण आले तर आनंद होता सगळीकडे. आनंदल्या नर नारी त्याचं कारण काय जरी एकाच्या घरी देव आनंद घेऊन आले तरी आनंद परमात्मा व्यापक आहेत ना म्हणून त्यांचा आनंद एकालाच मिळत नसतो सर्वांना आनंद मिळत असतो. इथं तरी भगवान संत श्रेष्ठ तुकोबर आहे आनंदल्या नर नारी असे सांगतात. पण नामदेवराय जेव्हा सांगतात तेव्हा सांगत असताना सांगतात मयूरादी पक्षी नद्या वाहताती दोही खड्या भूमीवरी सडे केशर कस्तुरी आनंद अंतरी सकळांच्या. तिथं सांगतात भूमीवरी सडे केशर कस्तुरी आनंद अंतरी सकळांच्या. कुणाकुणाच्या अंतरात आनंद झाला म्हणून सांगू म्हटले अरे सर्वांनाच आनंद झाला एकाला दोघाला नव्हे स्त्रियांना पुरुषांना नव्हे पशु पक्षी कीट भृंग वगैरे जेवढे होते सगळे प्रसन्न झाले. भगवंताचा आनंद असं एका दोघासाठी नसतो. जरी एकाच्या घरी भगवंत जन्माला आले तरी एकाच्यासाठी आनंद नसतो. मी उदाहरण सांगत असताना समजा आमचे गणेश भाऊ सूर्यनारायण समजा तुम्ही नसले तर समजा तुम्ही सूर्यनारायणाचे भक्त सूर्यनारायण तुमच्यावर प्रसन्न तुम्ही म्हणलं ते ऐकत नाही प्रसन्न आणि मग तुमच्या मुलाच्या लग्नामध्ये तुम्हाला जागर करायचं जागर असतो ना कोणी खंडेरायाच्या करता कोणी कशाच्या करता जागर होता जागर होता जागराला सूर्यनारायण म्हणले नारायण तुम्हाला यावं लागतं आमच्या घरी माझ्या मुलाचं लग्न झालं नाही पण आमच्या घरी तुम्हाला यावं लागतं. आणि सूर्यनारायणाने तुमची विनंती मान्य केली तुम्ही भक्त असल्यामुळे मान्य केली आले बाबा तुमच्याच घरी प्रकाश होईल तुम्हाला त्या दिवशी लाईट लावायची गरज आहे सूर्यनारायण लाईट लावायची गरज तुम्हाला नाही गावातल्या सगळ्याच लोकांना गावातल्या तालुक्यातल्या सुद्धा नाही जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा लाईट लावायची गरज नाही. एकदा सूर्यनारायण तुमच्या एकट्याच्या घरी जरी आले तालुका जिल्हा नाही संपूर्ण महाराष्ट्र नाही संपूर्ण भारत नाही संपूर्ण जग जगाला तुमच्या एकट्याच्या घरी जरी सूर्यनारायण आले एकट्याच्या घरी कसा प्रकाश होईल सांगा बरं. तो प्रकाश कसा होईल सर्वांना त्यांचा प्रकाश असा एका दोघांसाठी नसतो सर्वांसाठी. तसं आमचे भगवान घरी देते नंद बाबाच्या घरी नाही तो आनंद सर्वांसाठी आनंदल्या नर नारी सर्वांना आनंद देतात परमात्मा भगवान अशा प्रकाराने आनंद देत आहे सर्वांना पण काहींना आनंद झाला नाही. कृष्ण गोकुळी जन्मला कुठे झाला त्यांना नाही ना झाला देवानं दिला नाही का देवानं दिला पण त्यांना घेता आला नाही. आता सुद्धा पाहणं सूर्यनारायणाने प्रकाश सगळ्यांना दिला की नाही दिला काही न घेता येत आता सुद्धा निळून पडले झाडा पक्षी त्यांचं नाव काय नाव त्यांचं म्हणत नसतात नाही पण म्हणायला काय त्यांना सांगितलं काय पाप पडत लागला गोबड त्याला डोळेच नसतात दिवस त्याला दिसतच नाही. सूर्यनारायण उगवली की त्याला दिसत किती अवघड सांगा सूर्यनारायणा जेवढा भक्त प्रकाश असून सुद्धा त्याला दिसत नाही. तसं भगवान परमात्मा सगळ्यांना आनंद देत असताना सुद्धा काही घोबडाच्या जातीचे त्याला आनंद घेता नाही आला राक्षसांना नाही. दुष्टा चळकाप सुटला त्या दुष्टांना चळकाप सुटला घाबरू लागली भिवू लागली भीती वाटायला लागली घाबरले मग त्यांनी भगवंताला मारायचा प्रयत्न केला. भगवंताला मारूनच त्याला जर जिवंत ठेवलं ते आपला जीव घेईल असं त्यांना वाटू लागलं. आपल्या जीवावर बेतल्यानंतर मग कुणाची परवा देव असतो काय करायचं देव जरी असला तर आपल्या जीवावर बेत म्हणल्यानंतर त्याचा काटा काढायला पाहिजे ना असं म्हणतात माणसं.
पण कसं आहे की ज्याचा काटा काढता येतो त्याचाच काढता येतो, कुणाचा काटा काढता येत नसतो. अरे ते देव आहे, देवाचा काटा कसा काढता येईल? त्यांचा काटा काढायला जे जे गेले त्यांचाच काटा निघाला आतापर्यंत. तेच मृत्यू पावले, ते देवाला मारण्यासाठी गेले तेच मरण पावले, बाकी देवाला काही होत नसतं. बरेचसे माणसं देवाला रिटायर करा म्हणतात तेच रिटायर झाले ना, गेले ना काळाच्या काळात, राहिले देवाला रिटायर करा म्हणणारे होते ना काही माणसं, गेले रिटायर झाले ते संपले, ते काळाच्या ओघात काळाच्या काळात कुठे गेले त्यांचा पत्ता सुद्धा नाही. काय उपयोग नाही, कशाला देवाला रिटायर करतात? तुम्हीच रिटायर व्हाल. देवाला रिटायर करण्याचा नाही प्रयत्न करायचा, देवाला मारण्याचा सुद्धा प्रयत्न नाही करायचा. देवाच्या चरणाला लागायचं, शरण जायचं. शरणागताचा संरक्षण करणारे परमात्मा, शरणागताचं पालन करणारे परमात्मा. शरणागता देव राखे, एरा वाखे विघ्नांची. परमात्मा शरणागतांना राखत असतात, त्यांचा सांभाळ करत असतात. आणि जे देवाचा विरोध करतात भगवंत त्यांचा काटा काढत असतात, भगवंत त्यांची पर्वा न करत. देवाचा विरोध करायला गेले कंसी त्यांनी राक्षस, पहिल्यांदा त्यांनी पूतना नावाची राक्षसी पाठवली भगवंताला मारण्यासाठी. पूतना भयानक राक्षसीने होती आणि ती जेव्हा येते गोकुळामध्ये किती सुंदर दिसत होती, नामदेव ती देवांगणात दिसत होती. नामामध्ये आली नंदाची आधारा, स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना. नामामध्ये आली नंदाची देवांगणा होऊन आली होती. एखादी अप्सरा गावामध्ये आली काय असं वाटत होतं. सुंदर रूप धारण करून राक्षसांना आपलं रूप पालट मायावी रूप धारण करते आणि ती राक्षसिनी भयानक रूप धारण करून आली. कंसाने पाठवले तिला भगवंताला मारण्यासाठी आणि ती दुष्ट पूतना जेव्हा नंदबाबाच्या घरी येते, सगळ्या गावात कोणी विचारत नाही, एकमेकाला विचारतो कोण आहे, कुणाची. तुम्ही विचारणा दिला नाही असं असतं. एखादं साधारण माणूस असलं, एखादी माता असली, कोणी विचार कुठल्या एखादा जर चांगला दिसत असला तर दुसऱ्या तू विचारणा त्यांना, तुला काय झालं, दुसऱ्याला विचार कुठले तुम्हाला काय झालं तिथं विचारायचं. हिला विचारतच नाही कोणी म्हणतो ते नंदबाबाच्या घरचे असेल, कोणाचे राजाच्या घरचे कोणाची असेल, ती आपली कोणी कारण दिसते चांगल्या घरची, मोठ्या घरची दिसते, सुंदर वस्त्र अलंकार तिच्या अंगावर आहेत, मोठ्या घरची दिसते. ती सरळ नंदबाबाच्या घरी आली. यशोदा मैया आणि रोहिणी माता दोघी जणी सुद्धा एकमेकीला विचारली, का गं कोण आहे, तुझी कोणी, माझी कोण, तुझी म्हणे माझी पण कोण आहे. तिलाच विचारलं कोण आहे, तिने सांगितलं वा मला ओळखलं नाही. यशोदा मैयाला म्हणली मी तुझी बहीण आहे ना. आता तिला वाटलं असेल कुठली तरी बहीण, बहिणीचे पुष्कळ प्रकार असतात, कुठली तरी असेल एखादी बहीण म्हटल्यानंतर आता हिला विश्वास झाला. कशी आली होतीस म्हणले नाही तुला मुलगा झाला नाही का, खूप झाला म्हणून पाहायला. आता तर विश्वासच पडला, खूप दिवसांनी मुलगा झाला म्हटलं ठीक आहे, बाळाची मावशीच आहे ती, काय हरकत नाही, बस म्हणले तर मी थोडं घर काम पाहते, बाळाकडे लक्ष असू दे. भगवंताला नेमकं पाळण्यामध्ये टाकलं आणि आई घरकामाला निघून गेल्याबरोबर ही पूतना उठली, म्हणजे बरं झालं, मला तर या बाळाला मारायचं स्वतः मला मोकळीच झाली. आता ही त्याची आई निघून गेली, आता मला चांगलं झालं त्याला मारण्यासाठी, बाळाला मारण्यासाठी. तिला असं वाटत होतं पण तिला मरण्यासाठी चांगलं झालं, मारण्यासाठी तिला लक्षात नव्हतं. ती गेली पाळण्यातून भगवंताला उचलायचं, भगवंताला डोळे झाकून घेतले, डोळे झाकले असते. महात्मे त्याचा विचार करतात, भगवंतानं डोळे झाकून घेतले याच्यासाठी जवळपास 20-19 प्रकारचे विकल्प दिले. कदाचित डोळे याच्यामुळे झाकले असतील देवानं, त्याच्यामुळे झाकले असतील. काही म्हणू लागले देवानं डोळे का झाकले, ते याच्यासाठी डोळे झाकून घेतले देवानं. मनात म्हणू लागले आपण राम अवतार घेतला तेव्हा राक्षसांचा वध करण्यासाठी राम अवतार घेतला होता, पण पहिल्यांदा मारायच्या प्रसंगाला तो ताडकेलाच मारण्याचा प्रसंग म्हणजे राक्षसीने चाली अगोदर, तेव्हा अगोदर बाईलाच मारावं लागलं.
रामावतार सुद्धा आता सुद्धा मी अवतार राक्षसांचा वध करण्यासाठी केला तर हीच आली पहिल्यांदा कोण बाई चाली नाही अरे अरे बाईलाच मारावं लागेल आताही म्हणून डोळे झाकून घेतले असं काही जण म्हणले नाही नाही त्याच्यासाठी थोडे भेद होते भगवान परमात्मा भगवंताने का डोळे झाकून घेतले भगवंत म्हणले अरे मी आलो होतो इथं गोकुळामध्ये आता दही दूध तूप लोणी भरपूर आहे म्हणून दही दूध तूप लोणी खायला मिळेल म्हणून परंतु काय पाहणं आता नेमकं जन्मलो की अगोदर विष घेऊनच आली डोळे झाकले अरे अरे विषच आलं का पहिल्यांदा अगोदर विषच आलं म्हणून डोळे झाकून काही जण म्हणजे तसं नाही ते भगवंताने याच्यासाठी डोळे झाकून घेतले की आपण जर हिला पाहिलं पाहिल्यानंतर हिच्या मनातला जो दोष भाव आहे द्वेष भाव आहे द्वेष भाव संपून जाईल ती मला मग विष पाजणार नाही आणि मग तिला मारण्याचा मजा येणार नाही एक जण मला तसं काही नसतं पाहिल्यानंतर काही द्वेषभाव जातो असं काही नाही त्या दुर्योधनानं भगवान श्रीकृष्णाला किती वेळाला पाहिलं दोघांची दृष्टांत किती वेळा झाला दुर्योधनाच्या मनात दुष्टभाव गेला होता तसं काही नसतं मग देवानं डोळे का झाकून घेतले तर म्हणले असा भाव सांगतात की भगवंतानं विचार केला ही नकली का होईना पण माझी आई होणार आता मला दूध पाजणार म्हणजे आई झाली ना नकली का होईना नकली का होईना पण आई झाली मग हिला मारल्यानंतर कुठं ठेवू हिला वैकुंठात ठेवू का गोलोक धामात ठेवू का साकेत धामात ठेवू कुठं ठेवू याचा विचार भगवंत डोळे झाकून करू लागले म्हणजे तिला असं साधारण नरकाला तर पाठवायचंच नाही पण वैकुंठात कुठं ठेवू नये देव असे विचार करू इतकी उदार परमात्मा ही राक्षसीनी मारायला जरी आली पण तिला चांगल्या लोकांमध्ये कुठेतरी ठेवावं लागलं नकली का होईना माझी आई झाली त्याच्यासाठी हिचा उद्धार केला पाहिजे असं देव विचार करू लागले असे अनेक भाव काढतात पण भगवंताला तिनं मांडीवर घेतलं आणि डोळे भरून जेव्हा भगवंताकडे तिने पाहिलं तेव्हा म्हणली अरे बापरे बाळ मी खूप पाहिले ती बाळच मारित बाळकांना मारायची खायची दुष्ट राक्षसीनी होती पण तिनं आज हे बाळ जे पाहिलं ती म्हणजे बाळ खूप पाहिलं पण असा बाळ मी आजच पहिल्यांदा पाहिलं किती सुंदर आहे अरे वा या बाळासारखं सौंदर्य मी आजपर्यंत कधीच नाही पाहिलं किती सुंदर दिसतं मनामध्ये म्हणली नाही याला मारू नये इतकं सुंदर बाळ म्हणते होते तुझं पाहता सामोरी दृष्टी नभिने माघारी माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया किती छान दिसतो श्रीकाना खूप छान दिसतोस असं ती म्हणू लागली मारू नये असं मनामध्ये विचार करतात दुसऱ्या क्षणाला म्हणते नाही हा जर माझ्या भावाचा शत्रू असला तर त्याला तर मारलंच पाहिजे तिचा भाऊ कंस म्हणजे सख्खा भाऊ नव्हता कंस भाऊ होता पण मानलेला भाऊ होता तिचा सख्खा भाऊ होता बकासूर आणि बकासुराला मारण्यासाठी कंस गेला होता दिग्विजय करत असताना तर बकासुराला जवळपास आता त्यांना जिंकलंच होतं मारणारच होता तेवढ्यामध्ये पूतनामध्ये तिनं सांगितलंय तू माझ्या भावाला जिंकलंस त्यावेळेस सिद्ध होईल तेव्हा तुम्हाला जिंकशील माझ्याशी मला जिंकलंस तर मी मानेल की माझ्या भावाला जिंकलंस कंस म्हणला तू आलीस मध्यस्थी पण मी असा नियम केलेला आहे स्त्रियांशी युद्ध करत नाही आता तू मध्यस्थी झालीस म्हणून मी यालाही सोडून देतो तुला सोडून देतो पण एक लक्षात ठेव मी तुम्हाला सोडून दिले पण एक लक्षात ठेवायचं आजपासून तू माझी बहीण झालीस हा माझा भाऊ झाला माझ्यावर जरी कधी संकटाचा प्रसंग आला तर तुम्ही माझ्यासाठी मदत करावी लागेल त्याने सांगितलं होतं मदत काय आम्ही आमचे प्राण देऊन तुझं रक्षण करू कोणी सांगितलं होतं त्या पूतनेने आज तेच करण्यासाठी आज प्राण द्यायची म्हणलीच होती प्राण वचनच दिलं होतं आणि त्यासाठी सख्खा भाऊ नव्हता तो मानलेला भाऊ होता पण वचनाचे पक्के किती असतात राक्षस जरी असले तरी वचनाचे पक्के असते नाही तर काय काय महाराज लोक सुद्धा पक्के नसतात येतो म्हणायचं दुसरीकडे जायचं नाही अचानक झालं म्हणायचं काय सांगायचं असं नाही करायला पाहिजे पण ते पक्के वचनाचे पहा ना ते राक्षसिणी असून सुद्धा वचन म्हणजे वचनच नाही पक्क वचन भाऊ आहे माझ्या भावासाठी मी प्राण देईन वचन दिले नाही आणि ती आली होती तिनं भगवंताला मांडीवर घेतलं आणि पाजावं की नाही असं विचार करून नाही ह्याला विष पाजलंच पाहिजे आणि विष पाजायला सुरुवात केली भगवंत ते बालस्वानुसार आईला दिसत दिसत तसं तिला पिऊ लागली तिनं विष आणलं होतं भगवंताला पाजण्यासाठी भगवंत विष पान करत असताना 2 मिनिटं झाले 5 मिनिटं झाले 10 मिनिटं झाले 20 मिनिटं झाले सावकाश पितोय ते लहान बाळ जसं पितो आईला तसंच प्यायला याला काही होत नाही अरे याला विष बाधा करीत नाही का काय ती चमत्कार करू लागली आश्चर्य करू लागली पण भगवंताने तिचे प्राण शोषण करायला लागले मग मात्र जोर जोरात ओरडायला लागले अरे बापरे सामंजमंचालमिति प्रभाषिणी निष्पीड्यमाना अखिल जीव मर्मणी गाना म्हणजे छोड 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 असं जोर जोरात ओरडायला लागले मला सोड ही म्हणत होती म्हणजे छोड 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 भगवंत तिला हळू आवाजात बोलत होते
भगवंताचं वय किती दिवसाचं माहिती का? फक्त 7 दिवसाचं. 7 तरी बोलू लागले. त्यांना काय बोलायला वेळ लागला, देवाला काय लागलं, आपल्याला बोलायला लागतो वेळ. 1 वर्ष काही दिवस. काल परवा गेलो होतो एका ठिकाणी घरी, ते म्हणले 1.5 वर्ष झाले पण बाबा त्याला बोलताच येत नाही. 1.5 वर्ष झाले तरी बोलता येत नाही. आमचे भगवान परमात्मा 7व्या दिवशी बोलत पुतनेला म्हणतात, मावशी जी तुमको ऐसे नहीं छोड़ूंगा, तुमको तो सीधे वैकुंठ ले जाऊंगा, बीच में छोड़ने मुझे अच्छा नहीं लगता, अब तुम्हें तो सीधे वैकुंठ ले जाऊंगा. अरे बाबा घाबरली म्हणे, आता वैकुंठालाच नेणार का रे मला बाबा, कठीण आहे. आणि भगवंतानं नुसते म्हटलेच नाही तर खरंच त्याचे प्राण शोषण केले. प्राण शोषण केल्यानंतर पूर्ण प्राण शोषण करून तिने हातपाय पडले, जोरात ओरडले, जोरात धडाम खाली पडली, गत प्राण झाली. भगवंत तिच्या छातीवर तेवढं तुझं खरं स्वरूप प्रगट झाला. धिप्पाड किती मोठं स्वरूप होतं म्हणतात भगवान शुकाचार्य सांगतात. पतमानोपितद् देहस् त्रिगव्युत्यंतरं द्रुमाण चूर्णयामास राजेंद्र महदाशीतदद्भुतम्. भगवान शुकाचार्य वर्णन करतात श्रीमद भागवतामध्ये, त्याचा देह जेव्हा पडला तर 3 गव्युती परिसरातल्या झाडांचा चुराडा झाला. गव्युती म्हणजे 2 कोसांचा आणि 3 गव्युती म्हणजे 6 कोस. 6 कोस म्हणजे सध्याचे 18 किलोमीटर. 18 किलोमीटर परिसरातले झाडं मोडले होते म्हणजे इतकी मोठी राक्षसिनी होती. 18 किलोमीटर इथून किती लोणार? 22. असं मधून गेलं तर 18 होईल ना. असं 18 नाही. इथून लोणार पर्यंत त्याचं शरीर एवढं मोठं दिप्पाड शरीर आहे. पर्वत दिसत होता तो छोटा मोठा पर्वत. एवढी मोठी दिप्पाड पोतना तिच्या छातीवर काना तसेच होते. लोकांनी शिड्या वगैरे आणल्या, तिच्या अंगावर चढले. मेलिकाने अगोदर खात्री केली, मृत्यू पावली ना. तुमचं तिचा हात जरी पडला तर 5 मरायचे हाताने, इकडच्या हाताने काय होईल काय सांगता. तिनं जर ह्या अंगावर त्या अंगावर झाले तर किती मरतील, अंतच लागत नव्हतं. ते अगोदर खात्री केली, मृत्यू पावली म्हणून. मग तिच्या अंगावर कसं तरी शिड्या वगैरे लावून चढले, छातीवरची काना काढले, यशोदा मैयाकडे दिली. यशोदा मैयानं भगवंताला गोठ्यात घेऊन गेल्या. गायीची शेपूट अंगावरून पुरवली. काही इडापिडा असली तर टळून जाऊ. ह्यांना काही इडापिडा होणार नाही, यांच्या नावाने इडापिडा टळते. आई म्हणते ह्यांना काही इडापिडा असली तर जाऊ दे. गायीची शेपूट अंगावरून पुरवली. आणि गायीची शेपूट नाही पुरत नुसती, गायीच्या खुराखालची माती घेते. 12 ठिकाणी लावून भगवंताच्या अंगावरून 12 वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र म्हणून अंगावर माती वळवून टाकते. आणि नंतर गोमूत्रानं स्नान घालते. गोमूत्र आपल्याला साधारण वाटतं पण गोमूत्राची खूप मोठी किंमत. गोमूत्र साधारण नाही. आज ही बाळ दिलं तर काही कोणाकडे घेऊन जातात माता बांधले. उगाच झाडफूक करणारी माणसं असतात, येत नाही काय नाही काय. हा आंघोळी केलेली असते काय कोण असतो, त्यांना काय मंत्र काहीतरी करतात, छू करतात. कशाचं मंत्र कशाचं मंत्र नाही. ते कशाला उगाच विनाकारण नादी लागायचं. आपल्या घरी गायी आहे, गाय मात्र आपलीच गाय पाहिजे बरं का, दुसरी गाय नको. जर्सी आपली गाय पाहिजे, गावरान गायीच्या खुराखाची माती घ्यायची, 12 ठिकाणी लावायची, गायीची शेपूट अंगावरून फिरवायची आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणतच माती वळवून टाकायची आणि गोमूत्रानं स्नान घालायचं. आपणही गोमूत्रानं स्नान केलं पाहिजे, चांगलं असते पण करत नाही. शी काय त्याच्यात गोमूत्र येते, पवित्र अत्यंत पवित्र. गोमूत्र आणि गंगा माता समान आहे. गंगेचं पाणी आणि गोमूत्र यात काहीच अंतर नाही. गोमूत्रानं स्नान केलं म्हणजे गंगेचं स्नान केल्यासारखं आणि रोगांची निवृत्ती होती. परत करायला पाहिजे. तुम्ही म्हणताल तुम्ही सांगायचं तर मी सुद्धा करतो बरं स्नान म्हणून सांगायचं, करायला पाहिजे. गोमूत्र चांगलं असतं पण गाय आपलीच पाहिजे बरं. जर्सी न करता काही फायदा व्हायला पाहिजे. जर्सीच्या गोमूत्राचा काय फायदा. जरशा गायला गायच म्हणायचं, गायच नाही आपली गाय म्हणजे आपली गाय म्हणून सांगायचं तात्पर्य असेल. गोमूत्रानं स्नान वगैरे घातलं भगवंताला. आता भगवंतानं पुन्हा नंतर शकटासूर मारला, तृणावर्त मारला. 3 महिन्याच्या वयात शकटासूर मारला. 1 वर्षाच्या वयामध्ये तृणावर्त मारला. मोठे मोठे राक्षस भगवंतानं बाल्यावस्थेवर मारले. भगवंत आता रांगू लागले. रांगत असताना किती गोड लीला करतात सांगतात. रांगत रंगनी चोरीत रांगू लागले. परमात्मा रांगत असताना छोट्या अवस्थेत भगवंत लोण्याची चोरी करू लागले. का बरं लोण्याची चोरी करू लागले? देवाला घरी कमी होतं. एवढ्या मोठ्या श्रीमंताचा मुलगा, राजाचा मुलगा, नंद राजाचा, त्याला काय कमी भगवंताच्या घरी.
बरं भगवंत राजाची मर्जी जरी नसली तरी पण ते केवढे मोठे सामर्थ्यशाली. देवानं जर लोण्याचे पर्वत तयार करायचे म्हणलं तर नुसतं संकल्प केला तर पर्वत तयार होते. आणि एवढ्या गोळा भरून लोण्यासाठी चोरी लावून घ्यायचे अंगावर कशाला भगवंत करत असतील आपल्याला वाटेल. भगवंत ते चोरी का करत होते त्याचं कारण आहे भगवंताला प्रेमाची खूप आवड. थोर प्रेमाचा केला हा जे दुष्काळ दयाला त्या गोकुळामध्ये त्या गोपिकांच्या बाबतीमध्ये असून इतके प्रेमळ होते ते, इतके प्रेमळ. त्या गोपिकांचं त्या गोपाळांचं भगवंताच्या ठिकाणी इतकं प्रेम होतं, इतकं प्रेम होतं की ते प्रेम अविरत अत्यंत प्रेम. भगवंताला म्हणून त्या प्रेमळ भक्तांच्या घरचं काही खावंसं वाटतं. त्या गोपिका इतकं प्रेम करत होत्या भगवंतावर. त्या कोणतेही काम करत असताना देवाचीच आठवण असायची. प्रत्येक कामामध्ये घर कामात कशात असले की देवाचे स्मरण करायचं. मंथन करताना, स्वयंपाक करताना, सगळं करताना देवाचे ध्यान, सारखं देवाचे ध्यान असायचं. त्या गोपिका भगवंताचं ध्यान करत करत जेव्हा मंथन करायच्या मंथनामध्ये तयार झालेलं जे लोणी होतं ते भगवंताला खूप आवडायचं. चिंतन करत करत केलं त्यांनी भगवंतानं म्हणायचं मला ते लोणी खाल्लं पाहिजे. त्या गोपीच्या मनात एकच भाव असायचा आता जे तयार झालेलं लोणी माझ्या भगवंतानं खाल्लं तर किती छान होईल असं तिच्या मनात नाही भाव असायचा. आणि तिनं मनोमन देवाला निमंत्रण ही दिलेले असायचे. तुम्हाला आम्हाला कळत नाही मनोमन दिलेलं निमंत्रण पण देवाला न सांगता तुम्हाला आणि म्हणून त्या गोपिकांचं दिलेलं निमंत्रण देवाच्या लक्षात येत होतं. भगवंत मग त्या घरामध्ये गुपचूप जायचे आणि तिनं काढून काढलेलं जे लोणी आहे तयार केलेलं लोणी भगवंत घ्यायचं आणि लोकांना वाटत देवानं चोरी केली. आता सांगा आपण एखाद्या घरी बोलवलं त्यांना आपल्या घरी येऊन जर जेवण केलं तर चोरी केली का त्यानं? नाही ना. गोपीने बोलवलं होतं ना देवाला, देव आले ना त्यांच्या बोलावल्यानुसार. देवानं हाताने घेऊन खाल्लं फक्त एवढंच झालं. आणि एक महत्वाचं भाव त्यांचा किती मोठा आहे. आम्ही नैवेद्य दाखवून परेशान आहे. आमच्या नैवेद्याचा वास सुद्धा घेतात की नाही घेतो काही सांगते. आणि त्या गोपिका मनोमन नुसती कल्पना करतात की देवा या माझ्या घरचं लोणी खा थोडं संकल्प करतात. तेवढ्यासाठी देव त्यांच्या घरात घुसून आपल्या हाताने लोणी घेऊन खातात. केवढं मोठं भाग्य म्हणायचे त्या गोपींच्या भक्तीला काही पारावार आहे. म्हणून सगळ्या जेवढे ग्रंथ मोठे मोठे पुराण त्या प्रत्येक पुराणामध्ये गोपींचे नाव येतं. गोपींचं नाव काय ते महान भगवत भक्त आहेत. ते गोपी साधारण नाही, त्या म्हणायला स्त्री आहे, नाचायला मात्र महान भगवत भक्त आहेत. तदर्पिता खिलाचारिता तद्विस्मरणे परम व्याप्यते यथा अस्ति एवं एवं यथा व्रज गोपिकानां असं भगवान नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलं. त्या गोपिकांच्या हृदयामध्ये इतकं प्रेम होतं भगवंताच्यासाठी. तदर्पिता खिलाचारिता जे जे काही कर्म करत होते ते सगळं भगवंताला अर्पण करत होत्या. आणि देवाचं विस्मरण झालं की जीवना वेगळी आसुरी तैसा तळमळी असं त्यांचं एक क्षणभर सुद्धा देवाला विसरत नव्हतं. क्षणभर सुद्धा सारखं देवाचं स्मरण करायचं. देवाचं विस्मरण म्हणजे त्यांच्यासाठी मरणच कधीच विस्मरण देवाची सारखी आठवण करायच्या. आणि म्हणून त्या गोपिकांनी केलेले ते मंथन करून तयार केलेलं लोणी देवाला चोरून सुद्धा खावंसं वाटत होतं. आणि म्हणून भगवंत चोरी करत होते असं वाटतं. पण भगवंत जरी चोरी करत होते तरी लोण्याचीच करत होते, सोन्याची करत होते. आणि खाण्याच्या वस्तूची चोरी केली म्हणजे चोरी असते. हुंदे सर समजा एखाद्या मुलानं एखाद्या घरच्या 2 भाकरी चोरल्या आणि तुमच्याकडे कोणी त्याला घेऊन आला म्हणजे ह्याला चला पोलीस ठाण्यात घेऊन यायचा फार फडायचा. कशामुळे 2 भाकरी चोरल्या तुम्ही म्हणाल की नाही बरोबर अनुमोदन करायचं चला खरंच तक्रार करू म्हणाल काय करा जाऊ द्या. खाण्याची वस्तू खाल्लेली लेकरांना त्याच्यात काय असते 2 भाकरीचं काय घेऊन बसलं फार अर्थ असते काय काही सांगितलं जा घरी जाऊ द्या. आता जर कधी आला तर तुम्ही मनानं होऊन द्या ना त्याला 2 भाकरी काय खाण्याची वस्तू खाल्ली तर त्याचं कुठं तक्रार असते त्याला चोरी म्हणत असतात का असं म्हणाल की नाही? खाण्याची वस्तू चोरी असते. मग देवानं सोन्याची नाही चोरी केली, फक्त लोण्याचीच केली. खाण्याची वस्तू त्याला चोरी थोडीच म्हणायची. आणि पुन्हा गोपीने बोलवलं होतं म्हणून भगवंत गेलं. चोरी कसं म्हणायचं आणि खरा सांगायचं का सगळं देवाचं. गायी देवाच्या, गायीचं दूध देवाचं, गायीचं दही देवाचं, दह्याचं मंथन करून काढलेलं लोणी आणि त्यांचं दूध सगळं त्यांचं. त्यांची वस्तू त्याने घेतली चोरी केली नाही. ज्याची वस्तू त्याने घेतली चोरी केली का? तुमच्या घरामध्ये दही घेतलं म्हणजे चोरी केली का? तुमच्या घरी समजा मंडळीनं तयार करून ठेवलेलं तूप होतं, तुम्ही घेतलं त्याच्यात चोरी केली. तुमची बायको चोरीचा आरोप करायला बरोबर आहे का? माझं माझं जाय तुझं
तू चोर आहेस म्हणून चाललंय काय म्हणाल की नाही असं मग देवाला चोर म्हणायचं म्हणजे जे चोर म्हणतो तो चोर आहे नाही देवाला चोर म्हणणारा चोर आहे आपण चोर देव कसले चोर नाही देवाचं सगळं देवाने घेतली वस्तू देवाने चोरी कशी केली म्हणायची ज्याची वस्तू त्याने घेतली म्हणजे चोरी केली का उलट भाग्य असे की आपल्या जवळचं देवाने घेतलं हे आपलं भाग्य असं समजायला पाहिजे विठ्ठला विठ्ठला चोऱ्या बऱ्याच ठिकाणी खोड्या केल्या त्या खोड्या करत असताना तक्रारी यशोदा मैया कधी मनावर तक्रार घेत नव्हती आईला आपल्या लेकराची खोडी वाटतच नसते आईला कधी खोडी वाटत असते एका बाईने एका मातेकडे तक्रार केली तुमचं बाळूकडे फार खानखान शिवाय देतो काय तक्रार केली तुमचं बाळ्या खानखान शिवाय देतो तेव्हा त्या बाईने म्हणत असं का कुठे बाळ्या इकडे काय म्हणतात घानघान शिवाय दोन धडक द्यायला पाहिजे असंच करायला पाहिजे तसं नाही करत आहे काय म्हणते अहो ते लहान आहे हो म्हणून घानघान शिवाय देते मोठा झाला ना छान छान शिवाय दिला लहान लहान घानघान शिवाय मोठा झाला छान शिवाय शिव्या शिव्या आई 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 काय पाहन आई म्हणते नाही ना छान छान असंच आईला कधी आपल्या लेकराच्या खोड्या वाटतच नसतात आई कधी खोड्या समजत नाही ना आईला सांगायला गेलं आई म्हणाली माझं कानात असा नाही सांगतात बाळ सगुण गुणाची ताणी आईने म्हणावं यांनी गाराने सांगितलं माझं लेकरू तसे का बाळ सगुण गुणाची ताणी बाळ दिसते गोजिरवाणी काय सांगता गाराणी ग गोकुळच्या नारी आई तर त्यांच्यावरच आळ घेते तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा आळ घेता या गोपाळा तुम्ही धाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी पहा बरं आता काय सांगायला का त्यांनी गारणं सांगायला तुम्हीच खातात म्हणून त्याच्यावर नाव घेतलं माझे लेकरं आईने म्हणायचं आणि आईने म्हणायचं माझं लेकरं किती लहान आहे 5 वर्षाचं माझं बाळ अंगणी माझ्या खेळ काय लटकत घेता आळगळ गोकुळच्या नारी माझा काना किती छोटासा आहे आणि त्याच्यावर तुम्ही आळ घेता माझं लेकरं दिसत नाहीच असं आईने म्हणायचं तक्रारी यायची पण आईने कधी मनावर घ्यायच्या नाही कसं असतं की आईला जरी वाटत वाटलं स्वतःवर जर मिळाली तर मग लक्षात सारी कानानं रोज खोडे दररोजच्या खोड्या आज एका दिवशी आई काय झालं होतं घर काम करत असताना जरा घर काम करणारी दासी होती ती कामासाठी दुसरीकडे गेली होती आईनं स्वतः मंथन करायला सुरुवात केली स्वतः दह्याचं मंथन करत होते राणीने स्वतः मंथन करावं का नसलं काय करावं लागत असतं राणी असलं काय झालं म्हणून स्वतः सुद्धा कधी कधी आपापली कामं करावी लागत असतात नोकर नसतं मोठ्या माणसाला एका वेळेस असं गडी दोन तीन असतील कामाला गेलं मालक नाही खळत बैलाला वैरण टाकावं लागतं पाणी पाजावं वैरण करावं लागतं नाही करावं तर काय करावं बैल उपाशी मरू द्यायचे करावं लागत असतं कधी कधी तसं आईनं आज मंथन करायला सुरुवात केली होती मंथन करत असताना छोटेसे बालकृष्ण त्यांना चांगले चालू लागले रांगत अगदी चालत असताना अचानक आईनं आईच्या पदराला धरलं मंथन करू लागले पदराला धरलं तर आईनं वाटले भूक लागली आणि म्हणून माझ्या आईनं आपलं ते मंथनाचं काम सोडून दिलं कानाला मांडीवर घेतल्यानंतर भगवंताला पाजायला सुरुवात केली भगवंत आईला पीत असताना आईला प्रश्न करतात नेमकं बोलता येत होते ना आता चांगलं बोलत असताना भगवंत प्रश्न आई तुला सगळ्यात जास्त काय आवडतं ग दही दूध तूप लोणी भगवंताने विचारलं आई तुला नेमकं सगळ्यात जास्त दही आवडतं दूध आवडतं तूप आवडतं लोणी आवडतं आईनं म्हणावं की नाही मला 4 पैकी एखादं कोणतं आवडतं आई म्हणे मला काहीच आवडतं मला ना लोणी आवडतं दूध ना तूप ना काहीच नाही आवडत मला फक्त माझा लाला आवडतो मला दुसरं काही आवडत आई काय म्हणली मला फक्त लाला आवडतो भगवंत म्हणे वा आईला खरंच कोणी आवडत नाही फक्त मीच आवडतो बघून आईला खरंच मी आवडतो भगवंत तुम्ही स्पष्ट जरी तुम्ही आम्ही म्हणलो ना देवा मला तुम्ही जीवापेक्षा जास्त आवडता देवा म्हणतो तसं नाही पाहिन असं नाही म्हणून नुसतं म्हणू नकोस तुझी परीक्षा घेणं परीक्षा जर उतरला असतं मग म्हणेन तुला खरंच मी जीवापेक्षा जास्त आवडतो परीक्षा आईचा विश्वास ठेवत नाही आमचा विश्वास ठेवतो
भगवंतांना आईची सुद्धा परीक्षा घ्यायची खरंच आईला जास्त वाटतं दही दूध तूप लोणी काहीच आवडत बघतो आणि त्या काळामध्ये काय होतं दूध भरपूर असायचं आईकडे आईनं ते दूध तापवायला ठेवायचं ते मोठे मोठे भांडे असायचे ते माठ असे ते आडीमध्ये तापवायला ठेवायचे आडी आठवते ना आडी जुन्या माणसाला माहिती नाही आता नवीन माणसाला आड्याच माहित नाही चुली झाल्या सगळ्या आडी मला वाटतं त्या आडीतले दूध चांगलं तापू द्यायचं म्हणजे अर्धा गॅस संपून जायचं तेवढं नाही जमायचं तसं तसं लाल सुंदर असं जाड छान दूध तापत होतं ते आडीमध्ये दूध तापवायला ठेवलेले होते मोठे मोठे भांडे आणि त्या भांड्यामध्ये दूध तापत असताना तो मंद अग्नी असायचा गोऱ्याचा अग्नी असायचा असं मंद अग्नी असायचा आणि ते बरोबर दूध लाल तापून असं जाड साय यायची आणि दूध असं लाल तापायचं छान गोड लागायचं साखर टाकायची गरजच नसायची त्या दुधामध्ये तर असं ते दूध तापायचं पण ते भगवंतानाच प्रेरणा केली त्या अग्नी तो आडीतला जो अग्नी भडक भडक मला की त्या अग्नी ऐकून भागाने मालकाने तिकडून आधी भडक 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 भडकल्यानंतर मग तुम्हाला माहिती दुधाचं काय होतं जास्त दूध उतू भण 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 ते पडायला लागलं अग्नीमध्ये चर 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 आवाज यायला आईला लगेच लक्षात आलं ते माता बहिणी एवढ्या बाबतीत खूप सावध असतात जरा भाकर करपत असेल जरा कुठं काही होत नसेल जरा लगेच सावधान असतात शेजारणीला सुद्धा सांगतात का ग भाकर करत काय तिथूनच सांगतात नाही अगदी सावधान असतात एवढ्या बाबतीमध्ये आईला लगेच लक्षात आई म्हणजे काना सर परत दूध उतू चालू सर 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 जाऊ दे नाही तुला कुठं आवडतं तुला मी आवडतो तुझ्या मांडीवर गेलं तर गेलं दूध जाऊ दे अरे काना ते दूध सगळं उतरलं म्हणजे गेलं तर गेलं तुला कुठं आवडतं अरे पण साय सुद्धा जाईल म्हणजे गेली तर गेली साय तुला साय कुठं आवडतं तुला मी आवडतो तुझ्या मांडीवर अरे बापरे आई म्हणली मी आवडतो तो सरकतो की नाही तो सरकतो नाही काना म्हणले नाही सर सरकत काना काय आईला सोडी आईला राग आला सगळं दूध उतरू जाईल याला कळत कसं नाही लेकराला ढकलून दिलं भगवंताला असं मांडीवरून ढकलून दिल्यामुळे देवालाही राग आला आईला सुद्धा राग आला आईला काय राग आला याच्यासाठी आईला राग आला होता कानाला याच्यासाठी राग आला की नुसतंच म्हणते मला दही आवडत नाही दूध आवडत नाही तूप आवडत नाही लोणी आवडत नाही मला तू आवडतो आणि मग त्या दुधासाठी मला ढकलून देते जाते कशाचं मी आवडत देवाला ह्याच्यासाठी राग आला आई राग तिकडे दुधाकडे धावत गेली देवाला राग आला होता देव मला बघतो या लोण्यामुळे दुधामुळे जायचं माझं प्रेम कमी झालं हे ठेवीतच नाही म्हणले भगवंतानं मोठा दगड घेतला मंथनासाठी माठ घेतला पहिल्यांदा तो फोडला पटाक तो माठ फोडल्यानंतर घरात गेले जेवढे दह्या दुधाचे माठ होते सगळेच फोडून टाकले फक्त एक लोण्याचा माठ होता लोण्याचा माठ घेतला माठ घेऊन घराच्या बाहेर आले घराच्या बाहेर एक उखळ होतं उखळावर चढले आणि ते माठ जवळ घेतला माकडाला लोण्याची गोळी द्यायला वृंदावनाची माकडं गोकुळातली वृंदावनातली माकडं फार खतरनाक आपण जे गेलेले आहेत ना वृंदावनला वगैरे यात्रेसाठी त्यांना माहिती आहे तिथले माकडं फार खतरनाक अरे बापरे काय करतील काय सांगायचं माझी एकच चप्पल घेऊन गेलो चप्पल बाहेर एकच घेऊन गेलो आणि तिथं जाऊन बसला माझ्या तिथे तोडत ते त्यांना विचारलं चप्पल होती दुकानदाराला ते काय माकडं नाही आता 10 रुपयाचा पुडा देत त्याला ते देतो तुम्हाला मग ते दुकानदाराने त्यांच्याजवळ ओळखच असत नाही 10 रुपयाचा पुडा घेतला त्याच्याकडे फेकला मुलांनी की त्यांनी खाली चप्पल टाकून दिली पुडा घेतला नाही एखादा चष्मा घेऊन गेले चष्मा असं खांद्यावर बसून घेऊन जातो केव्हा घेऊन जाते कळू देत नाही ते आपल्या डोळ्याला विचित्र दे मुलं तर देत नाही त्याला तर पुडा देऊन सुद्धा दे मध्ये एका दुकानदाराला सांगितलं चष्मा त्याला 50 रुपये दिले त्याने 50 रुपये घेतले काय केलं एक पुढे एका हाताने दाखवला दुसऱ्या हाताने चष्मा घेऊन घेतला त्यांची त्यांना आयडिया असते आपल्याला इतके खतरनाक टोपी तर ठेवतच नाही डोक्याला टोपी फेटा ठेवायचं कामच नाही केव्हा घेऊन जातील काय सांगते माता भगिनीच्या पिशव्या केव्हा घेऊन जातात आमच्या सोबत एक ताई होती त्यांची पिशवी पर्सत घेऊन गेले नोट्यांची आणि 20-20च्या नोटा अशा काढून टाकून द्यायला बाकी परेशान काय करतील ते माकड फार विचित्र असतात सांगायचं तात्पर्य असे की असे त्या माकडाला लोण्याची गोळी द्यायला लागल्या तर मग काय बरं माकड गोळा झाले चिव 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 सगळीकडून इकडं आई गेली इकडे पाहते ते सगळं दूध उचलून घेतो साय सुद्धा आईला राग आई म्हणजे जास्त काना फोडकर झाला त्याला बघितलंच पाहिजे काहीतरी शिक्षा दिलीच पाहिजे मंथनाच्या माठाकडे माठाचा चुरडा अरे बापरे आता जास्त राग वाढत चालणार राग घरात आले तर सगळे दह्या दुधाची माठ फोडून अधिकच राग वाढ
आता अशी हातामध्ये छडी घेतली, चांदीची छडी, आणि देवाच्या लायकीची छडी पाहिजे ना, देवाला मारायला उगाच कोणती काठीची छडी कशाला घ्यायची, चांदीची छडी होती, चांदीची छडी हातात घेतली, म्हणजे थांब आज ह्याला शिक्षा नाही जर दिली तर यशोदा नाही म्हणून घ्यायची स्वतःला. हातात छडी घेतली, बाहेर आली, काना जास्त खोडकर झाला, पाहते तुझ्याकडे, थांब या छडीनं मार देऊन जर तुला त्या नाही उखळाला बांधलं ना तर माझं नाव दुसरं. उखळ लक्षात आलं ना, ते आपल्या इकडचे उखळ नाही, हे जमिनीत काढली, ते उभं राहून कांडण करायचं उखळ असायचे, कमरी उठाली असे, मधल्या भागात डमरू सारखं असं लहान आणि दोन्हीकडून असं मोठं, दोन्हीकडून कांडण करण्यासाठी जागा. त्या उखळाला उभं करून तुला उखळालाच बांधते, त्याच उखळाला छडीनं मार दे, थांब काना कशाचे थांबतात, उडी मारली, काना पळायला लागला. आई त्यांच्या पाठीमागे पळते, काना पुढे पळतात, काही सापडत नाही. पाहते ते परब्रह्म कसं गोड असं सावळ सुंदर, ते परब्रह्म जेव्हा धावते किती सुंदर दिसत असते, त्या यमुनेच्या गोकुळातल्या त्या रस्त्यावर ते गोड दिसत असे. परमात्मा धावतात, पाठीमागे यशोदामय्या धावते, हातात छडी घेऊन. आई थकली, म्हातारी झाली होती ना, थकली, धावता धावता दम लागला म्हणून खाली बसली, डोक्याला काठी लावली, जोर जोरात श्वास घ्यायला लागला. देवाशी समोर येऊन बसले, असं समोर येऊन बसले. आईनं सांगितलं इकडे, काना इकडे, काना म्हणले नाही, काना इकडे म्हणते तुला, काना म्हणले नाही, काना इकडे म्हणते तुला, काना म्हणले कशाला गाई, कानाने विचारलं कशाला गाई, आई म्हणली तुझी पूजा करायची. आई काय म्हणली, पूजा करायची. पूजा लक्ष असं एक समोर मुलगा बसला होता, त्याला विचारलं आई पूजा करते ना, म्हणून हा करते की नाही, कशाने करते, म्हणलं उलथाने फुकणीनं कशाने करते, काय आता तिथं काय कशाने पूजा केली आई काय सांगते. आता सापडलं ते, आता जरी आम्ही महाराज आईनं पूजा केलेली असली ना लहानपणी, केलेली का कोणाची, गणेश महाराज, असं जास्त झालेली असे हा गाव असते तेवढेच चांगले निघत मग काय आई सांगते तिकडे तुझी पूजा करायची. आई म्हणली काना म्हणले आई हातामध्ये छडी कशाला लागते पूजा करायला, छडी फेकून दे ना. मग आई म्हणली अरे म्हाताऱ्या माणसाला छडी हातात घ्यायला लागेल, तसे तुला म्हातार झालं छडी शिवाय चालतच नाही, म्हाताऱ्या माणसाला हातात ठीक असावा असतो. इकडे काना म्हणले बरं बघू दे आई कशी पूजा करते, बघू दे. काना आईच्या जवळ गेले, आईच्या गळ्यालाच पडले जोडले. आता काय आईचं मारायची हिंमत होती, गळ्यालाच पडले जोडले, गळ्याला पडले, गळ्याला एकदम कडकडून मिठी मारली आईला मारता कुठे येणार नाही, आईचं प्रेम दाटून आलं. आई म्हणली ह्याला शिक्षा द्यावीच लागेल, ह्याला जर असं सोडून दिलं ना असंच तरी त्याच्यापेक्षा याला बांधलं तरी पाहिजे, मारायचं नाही त्याला बांधायचं तरी. आईनं मग सोडवलं त्यांना, आणि ते उखळाजवळ उभं केलं, बांधायला लागलं. मोठ्यातली मोठी दोरी आणली तरी 2 बोट दोरी कमी पडायची. किती दोरी आणली, 2 बोट कमी पडायची. पुन्हा दोरी आणायची, पुन्हा 2 बोट, 2च बोट कमी पडत होती. त्याचं कारण भगवंत सांगत होते आई तुझ्या ठिकाणचं रजोगुण आणि तमोगुण हे 2 कमी होते. हे कमी झाले म्हणजे मी सत्वगुणात बांधले. भावबळे करतळी आवळे बांधायचं असेल ना देवाला भावाचं बळ पाहिजे, प्रेम सत्वगुण बांधल्या जातात. बाकी मग कोणी बांधून केवढा मोठा बांधला काही बांधल्या जातात. भावाच्या पुढे मात्र देवाचे काहीच नाही. देव गुपचूप बसतो, बांधा बाबा आता काय बांधायचं. मग भावबळावर पायाला बांधतो भगवंताच्या. आता सांगितलं ना बांधली चरणी येती गारणी, पायाला बांधतात, कोणी कमरेला बांधतात. आता यशोदामय्या कमरेला बांधतात. काही काही गोपिका गवळणी बांधली धारणाशी गळा, गवळणी भगवंताच्या गळ्याला बांधत होत्या, खांबाला बांधत, गळ्याला खांबाला बांधत. काय कमाल, कोणी खांबाला बांधावं, गळ्याला बांधावं, कोणी कमरेला बांधावं, कोणी पायाला बांधावं. काय नाही, एवढा मोठा देऊन याला बांधू शकतात म्हणजे, पण त्याच बांधू शकतात ज्यांच्या ठिकाणी कोणी नाही बांधू शकत. भगवंताला बांधायला फक्त प्रेमाचंच बळ पुरेसं होऊ शकतं, बाकी कोणत्याच बळानं बांधलं जात नाही. म्हणून भगवंताला बांधायचं म्हणून आईनं खूप प्रयत्न केला. थकली आई, भगवंत मला जाऊ दे, आई थकली, आता घेऊ दे बांधून. होती ती दोरी पुरली नाही ना, भगवंताला चांगलं बांधलं. बांधल्यानंतर झालं काय, जसं
बांधलं भगवंतानं बांधल्याबरोबर भगवंतानं काय केलं, आई जाऊ दिली घरामध्ये, उखळ खाली पाडली, आपण रांगत निघाली पुढे, उखळ त्यांच्या पाठीमागे अंगणामध्ये दोन झाडं होती, उंच अशी वृक्ष होते, त्या झाडांमधून देव पुढे गेले आणि ते उखळ त्या झाडांना अडकलं. झाडांना अडकल्याबरोबर जरा जोरात ओढलं देवाने, मुळा सगळं झाड खाली पडले, मोठं झाड मोठे उंच झाड खाली पडले, कडकड कडकड मोठा आवाज झाला. गावातले लोक म्हणले वादळ नाही काही नाही, झाड खाली पडली कशी. मुलं सांगत होते कानानं पाडलं, आणि याच्यातून दोन दिव्य पुरुष प्रगट झाले होते, ते स्तुती करू लागले भगवंताची, भगवंताला हात जोडून काहीतरी म्हणत होते, आम्हाला ते कळत नव्हतं ते काय म्हणाले, पण कानानेच पाडले ते झाड. लोक म्हणले असे एवढे मोठे झाड कोणी एवढं पाडू शकत असतं, काही म्हणतात शक्यच नाही असं, पण झाड मात्र खाली पडले. काही असो कानावर संकट होतं, हे संकट टळलं. झालं काय होतं, नलकुबर आणि मणिग्रीव हे नारदांच्या शापाने झाडं झालेली होती, आणि ते झाड शापाने झालेले असल्यामुळे त्यांचा उद्धार करण्यासाठी भगवंताने ही लीला केली होती, त्यांना शाप झाला. हे कुबेराचे अनुचर होते दोन्ही अत्यंत दिव्य, आणि स्त्रियांबरोबर गंगेमध्ये स्नान करत, अंगावर वस्त्र सुद्धा नव्हती. भगवान नारद निघून आले, माता भगिनी बिचाऱ्या लाजल्या, पटपट वस्त्र परिधान केले, पण दोघं जण मूर्ख नालायक तसेच नाचू लागले, अंगावर तसे वस्त्र नाही, काही नाही, तसेच नाचले. भगवान नारदांना राग आला, नारद म्हणले दुष्टांनो, वृक्षासारखे निर्लज्ज आहात, मला लाज नाही, जा वृक्षावर पडा. आणि म्हणून त्यांना लोक उभं आणि झाड झाले होते नारदांच्या शापाने. पण त्यावेळेस त्यांनी पाय धरले, नंतर सांगितलं भगवान आमच्या चूक झाली, क्षमा करा, आम्हाला काहीतरी उशाप द्या. भगवंतानं सांगितलं होतं जेव्हा परमात्मा श्रीकृष्ण अवतार धारण करतील, मी नंद बाबाच्या अंगणात झाड व्हाल, आणि भगवान श्रीकृष्ण जेव्हा अवतार धारण करतील तेव्हा तुम्हाला त्यांचा स्पर्श झाला, तुमचा उद्धार होईल. मग ऋषींचा झालेला शाप सुद्धा माणसाला कल्याणाचा असतो. शाप झाला तरी जमतो, आशीर्वाद मिळावा चांगले, पण आशीर्वाद नाही मिळाला तर शापानं सुद्धा देवाची भेट होते. शाप तरी व्हायला पाहिजे, कोणत्याही का होईना, पण ऋषीच्या संबंधात आलं, उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. शापाने हो आशीर्वाद, त्यांच्या आशीर्वादाने उद्धार होईल नवल नाही, शापाने सुद्धा उद्धार होता. आणि म्हणून आज ऋषींचा शाप होता नारदांचा, त्या शापाने सुद्धा या दोघांचा उद्धार झाला. आज ते दोघ जण वैकुंठ धामाला निघून गेले, दिव्यता झाली त्यांच्या जीवनामध्ये. पण गावकऱ्यांनी मात्र विचार केला, असो नसो हे जरा गावामध्ये संकट जास्त आहे, काही प्रसंग येतात बरं का असे गोड गोड, विठ्ठला 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 हरा विठ्ठल गावामध्ये मीटिंग झाली, असं झाडांचं झालं कसं नाही, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. खाण्यासाठी मीटिंग चालू होती, पण त्या गावामध्ये एक प्रसंग असा झाला, एक स्त्री होती, फळ विकण्याचं काम करत होती, फळ विक्रेणी माता होती. दररोज फळ विकायची होती, तरुण होती तेव्हा सांगण्याची बिचारी, आणि विकायची तर पैसे यायचे घर दाखायचं. पण आता जर ती वृद्ध झाली होती, तिला ते फळ तोडता येत नव्हते जास्त, तिचे फळ विकत नव्हते, आणि घरी उपासमार होऊ लागली, खाण्यापिण्याची पंचायत असायची. एकदा गर्गाचार्यांकडे गेले, सांगितलं महाराज माझं असं होते, पाहणं मला काही खाण्यापिण्याची पंचायत पडते, माझे फळं विकत नाहीत, काय करू. त्यांनी सांगितलं असं करतो, नंदबाबाच्या राजमहालाला 108 प्रदक्षिणा खाली जातो, त्यामुळे काय होईल, तुझं काम होऊन जाईल, होईल का म्हणले, होईल. ठीक आहे. मग तिनं काय करायचं, फळं घ्यायचे, नंदबाबाच्या राजमहालाला 108 प्रदक्षिणा करत, फळं घ्या, फळं घ्या, फळं म्हणत असं तिनं ते प्रदक्षिणा करायचे त्या राजमहालाला. भगवंताच्या लक्षात आलं, बिचारा हा जीव जो आहे आर्त भक्त आहे, त्याच्या ठिकाणी दुःख जास्त आहे, घर धरत नाही बिचारीचे, काही फळं विकत नाही, त्यांना घरी खाण्यापिण्याची स्थिती नसते, बिचारी दुःखी भक्त आहे, ह्याच्यावर कृपा करायला पाहिजे असं देवाच्या लक्षात आलं. आणि एके दिवशी ती 5-6 दिवस असं दररोज प्रदक्षिणा करायची, भगवंताचं नामस्मरण करायचे, श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी म्हणून भजन करायचे, सारखं प्रदक्षिणा करायची. आज देवाच्या लक्षात आले की म्हणजे आज आपल्याला याचा उद्धार करायचा. परब्रह्म परमात्मा धावत आले, म्हणजे आई मला फळ दे ना, फळ दे ना मला. रिकाम्याच हाताने आले होते. बाई म्हणली, अरे बाळा फळ देते, पण कसं आहे बघ, माझी परिस्थिती फार बिकट आहे, माझी लेकरं घरी उपवासी असतात, मी तुला सगळी फळ देते, पण काहीतरी धान्य तरी अन्न माझी लेकरं काही खातील, उपवास आहे. असं का भगवंत म्हणले, असं म्हटलं, घरामध्ये गेले, घरामध्ये तांदळाचे पोते उघडे,
तांदळाच्या गोण्या होत्या त्याच्यामध्ये दोन्ही हात घातले दोन्ही हातात दोन मुठभर तांदूळ घेतले आता लेकराला पक्क धरतात नाही ना येताना बरेचसे तांदूळ सांडले सुद्धा असे थोडे थोडे राहिले असे दोन्ही हातामध्ये आणि ते दोन्ही हातातले तांदूळ असे त्याच्या टोपलीमध्ये टाकले म्हणजे हे घे तांदूळ आता मला फळ दे तिनं पाहिलं देवान आणले तर खरे तांदूळ पण आता एका माणसाला पुरणार नाही एवढे सुद्धा नाही काय करू आपण चला जाऊ दे आता पुढे बाळाला त्रास द्यायचा आपल्या जवळचे सगळे फळ तिनं भगवंताला देऊन टाकले ते तांदूळ तसे टोपलीमध्ये राहिले थोडेसे असे थोडे तांदूळ घरी चालली होती म्हणजे देवानं आज फळ तर घेतले पण भगवंतानं माझं दुःख काही दूर नाही केलं असं म्हणत होते घरी चालली होती देवानं दुःख दूर केलं असेल माझ्या लेकराला असलं खायला मिळालं असलं असं विचार करत चालली होती घरी जाताना तिला लक्षातच नाही तिच्या डोक्यावर जी टोपली होती ना त्या टोपलीमध्ये हिरे माणिक मोती भरून गेले होते गच्च भरली त्याची टोपली सगळी हिरे माणिक मोत्याने देवानं टाकले होते ना तांदूळ थोडे तांदळानं भगवंतानं त्याची हिरे माणिक मोत्यानं सगळी टोपली भरून टाकली घरी येऊन पाहते टोपली खाली टाकली तर अरे बापरे डोळे दिपायला लागले लख प्रकाश पडले अरे काय तिनं पाहिलं तर हिरे माणिक मोती भगवंतानं थोडेसे तांदूळ दिले पण थोड्याशा तांदळाच्या निमित्तानं आज मला एवढी संपत्ती दिली का जन्मभरही मी खाऊ शकतो जन्मभरही मला संपत्ती कसंही खाऊ मग ती धन्यता देते भगवंताला म्हणते प्रभू खरंच तुम्ही माझ्यावर खूप कृपा केली आता माझ्या जीवनाचं कायमचं दारिद्र्य गेलं भगवंत अशी ही कृपा करतात आपल्या भक्तांना पाहिजे ते देण्याच्या बाबतीमध्ये सामान्य नाही घेतात थोडंसं देतात मात्र भरपूर नाही आपल्याला माहिती आहे मुठभर पोहे घेतले सुदाम देवाच्या सोन्याचं गाव दिलं एवढे उदार परमात्मा मग ते एवढ्या मोठ्या फळावर एवढे तांदूळ दिले एवढं मोठं दिलं तर काय नवलं त्याच्यामध्ये सोन्याचं गाव देऊ शकतो सांगायचं तात्पर्य असं आहे यानंतर गावामध्ये बैठक झाली मीटिंग मध्ये असं ठरलं आपल्याला गाव सोडायचं का सोडायचं म्हणजे कानाला संकट यायला आपला काना म्हणजे आपलं सर्वस्व काना आहे ना सर्व काना नाही तर काही सगळे गावकरी कानाला खूप म्हणत होते आपल्या कानाला त्रास होऊ यासाठी आपण गाव सोडून कुठेतरी जाऊ पुढे जाऊ म्हणजे वनात जाऊ कोणत्या वनात जायचं सगळ्यांनी ठरवलं वृंदावनात जायचं वनम वृंदावनं नाम पशव्यम नवकाननम सांगितलं वनम वृंदावनं नाम पशव्यम नवकाननम सुंदर अशा प्रकारचं वन आहे वृंदावन त्याला म्हणतात वृंदावन म्हणजे तुळशीचं वन म्हणजे वृंदावन आणि त्या वृंदावनात देवाला खूप आवडेल राहिला सगळ्यांनी अगदी आपले छकडे सज्ज केले छकड्यामध्ये सगळं सामान भरलं मुलं बाळ सोबत गुरं वासरं वगैरे सगळे घेतले सगळे वनाला जायला निघाले सगळ्यांनी आपापले सगळे छकडे वगैरे सज्ज केले होते मध्यभागी स्त्रियांना ठेवलं चारी बाजूला पुरुष सुरक्षा करत होतात धनुष्य वगैरे घेऊन काठ्या वगैरे घेऊन चाललेले आणि त्या वनामध्ये वृंदावनात आल्यानंतर तिथं आता त्यांनी राहण्यासाठी साधारण झोपड्या वगैरे बनवल्या काही दिवस तर छकड्या खालीच राहिले त्याच्या खाली स्वयंपाक केला गायींसाठी वाडे तयार केले आपले लाकडं वगैरे बांधून असे गोल अशा आपापल्या तयार केले गोळी वाडे म्हणतात गोळी वाडे असं तयार केले सगळे तिथं राहू लागले भगवंतानं तिथं हट्ट घेतला आई मला गोपाळ व्हायचं भगवंत आता 5 वर्षाचे होते पण भगवंतानं हट्ट घेतला आई मला गोपाळ व्हायचं आईनं सांगितलं लहानच न लाला तू आत्ताच कशाला जातो नाही मला गोपाळ व्हायचं गोपाळ व्हायचं म्हणजे गुराखी व्हायची गुराखी शब्द जो आहे ना तो गुर राखी असा शब्द होता गुर राखी शब्द त्याच्यात एक पदाचा लोप केला एक अक्षराचा गुर राखी खाऊन टाकून आणि गुराखी अर्थ काही हो आपल्याला काही घेऊन गुर राखी गुर राखणारा आणि त्याचाही पुन्हा शॉर्टकट केला गुरखी आमच्याकडे म्हणतात तुमच्याकडे गुरखी त्याचाही शॉर्टकट करून टाकलं आपल्याला असं काटछाट करायची खूप सवय असं बस पटपट कान छोटे छोटे करायचे शब्द लहान करायचे गुरखी तयार झाली गुर राखी भगवंताला गोपाळ व्हायचं गोपवेश दिला भगवंताला पीतांबर नेसायला दिला पीतांबरावर शेला बांधलेला आणि खांद्यावर सुंदर असं कांबळी दिलेली हातामध्ये काठी दिलेली खांद्यावर कांबळी हातामध्ये काठी खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी गुराखी व्हायचं म्हणे तर खांद्यावर कांबळी पाहिजे हातामध्ये काठी पाहिजे निघाले गाई तर मग भगवंताला लहानपणी लहान सवय लागावी म्हणून लहान लहान वास्त्र दिली होती लहान लहान गोपाळ देवाचे बरोबर छोटी छोटी गैया छोटे छोटे वास्त्र सांभाळण्यासाठी वास्त्र सांभाळत असताना तिथं वत्सासूर नावाचा राक्षस त्या दुष्ट कंसाने पाठवला
दिसायला वासरू दिसायचं पण असायला राक्षस होता. खूप धडका द्यायचा कोणाला. वासरू मारले त्यांना बरेच गोपाळ मारले. भगवंताच्या लक्षात आला अरे हा दुष्ट राक्षस आहे. भगवंत त्याच्याजवळ गेले पाठीमागचे पाय धरून असं गरगर फिरवला झाडावर आपटला वत्सासूर मारला. भगवंतानं असं त्या वत्सासुराचा वध केला. यानंतर काय झालं गेल्या दिवशी गोपाळ असेल गेले होते वनामध्ये चारण्यासाठी गाई चारण्यासाठी वास्त्र चारण्यासाठी. तेवढ्यामध्ये बकासूर नावाचा राक्षस भगवंतानं आपल्या कंसाने पाठवला भगवंताला मारण्यासाठी. बकासूर पुतनेचा भाऊ. पुतना मारल्यामुळे तोही चिडला होता. बदला घेईल म्हणली माझ्या बहिणीचा सुद्धा आणि कंसाचा सुद्धा बदला. कंसाला मारणारे ना दोन्ही काम करतो म्हणला. बस बकासूर बगड्याच्या रूपामध्ये झाला. बक बक बगड्याला सुद्धा म्हणतात ना संस्कृतमध्ये. तर तो बकासूर आला होता आणि बकासुरानं अत्यंत सुंदर असा काय वेश धारण करत बगड्या उंचच्या उंच असं बगळा दिसायला. माणसापेक्षा सुद्धा उंच असा उंच दिसायला. एवढा बगळा कधीच पाहिला. अरे बारे बारे गोपाळाने पाहिल्यानंतर गोपाळ म्हणले कान्हा बगळा खूप मोठा आला बघायचा. चल कान्हा म्हणजे चला बघून बघायला जाऊ. सगळे बगळा बघण्यासाठी उंच बगळा होता. भगवंतानं पाहिलं त्या बगड्याकडे. बगळा खूप हुशार होता. बाकीच्या गोपाळांना काही केलं नाही. जसे भगवंत जवळ आले की त्याने पटकन सोंची कोणाला भगवंताला गिळायला सुरुवात केली. भगवंत त्याच्या कंठात गेले. कंठात गेल्यानंतर तिथं थांबले. म्हणले आता इथं दाखवू याला चमत्कार. भगवंत तिथं वाढायला लागले. असे मोठे मोठे व्हायला लागले कंठामध्ये. एकदम वाढायला लागल्यानंतर त्याला मध्ये सुद्धा घेता येईल ना भगवंतानं. बाहेरही सोडत मध्ये गिळता येईल ना बाहेर सोड. कोरोना काय करावं काय कळत नाही. मध्ये गिळताना बाहेर काय करावं काय कळेल. कसं बस त्यानं भगवंताला बाहेर टाकलं. बाहेर टाकल्याबरोबर भगवंतानं विशाल रूप धारण केलं आणि ते बगड्याची खालची चोंच खाली वरची चोंच अशी वरी धरून असं फाडला बगळा. दोन भागच केले का बगड्याचे. दोन बगळे मारून बकासुराचा वध झाला. सगळ्या देवतांनी पुष्पवर्षाव केला. गोपाळ कृष्ण गजर करून सगळ्यांनी पाहिलं अरे बापरे बकासूर मारला गेला. एवढा मोठा भयानक बकासूर पण त्याचं चूर्ण ठेवला बकासूर मारला गेला. त्यानंतर आघासूर नावाचा राक्षस पाठवला. आणखी लहानच लेख भगवंत लहानच आघासूर आघासूर मारायचा. आघासूर नावाचा राक्षस पाठवला. पर्वतासारखा दिसत होतं त्याचं शरीर. अजगराच्या रूपामध्ये तो दुष्ट आला होता. पर्वतासारखं त्याचं शरीर आणि तो एवढा मोठा निपाड असं खालची असेल जे खालचे जे भाग आहे ना तोंडाचा खाली जमिनीला वर असं पसरलेला असं उंचच्या उंच त्याचं शरीर ते. आणि आल्याबरोबर गोपाळाने पाहिलं म्हणजे अरे हे नवीनच पर्वत दिसायला आपल्या भागामध्ये. पर्वत नाही याच्या अंगावर काट्यासारखे केस दिसतात. एखादा प्राणी असेल म्हणजे नाही कधी कधी अशी पर्वत असतात त्याच्यावर झाडं वगैरे नसतात काट्यासारखे असतात. लेकरच आपसामध्ये चर्चा करायला लागले. एक जण म्हणला पण पाहणं ते तोंड कसं दिसतं एखाद्या प्राण्याचं तोंड असतं. प्राण्याचं तोंड नाही ते गुफा आहे. गुफा पर्वतातली आणि गुफा म्हणलं पण लाल कशी असेल. एक जण म्हणला त्याचं कारण याच्यात कोणी महात्मा राहत असतील त्या गुफेमध्ये आणि महात्मा थोडी शौकीन असतील त्याने ऑइल पेंट केला असेल गुफेला लाल रंगाचा केला असेल. ते म्हणला पण दात पाहिलेच असे आकडे दिसतात दातांचे. अरे कोणतरी प्राणी दिसतो. ते म्हणले अरे ते महात्मा थोडेसे प्रसिद्ध असतील लोक त्यांना भेटायला येत असतील. जर लोक आले तर पिशव्या वगैरे लटकायला काही पाहिजे नाही त्यासाठी पांढऱ्या रंगाचे असे खुंटेक तयार केले असतील पांढऱ्या रंगाच्या. लेकरांना काही कळत नाही का. पण एक जण म्हणला अरे तोंडातून गरम वाफ एखाद्या प्राण्याच्या पोटातून जसं वाफ येते तसा उष्णता येते पोटातून. पहा कोणतरी प्राणी असेल म्हणजे नाही गुफेतून असं गरमच हवा येत असते. गुफा आहे ना गुफेमध्ये गरमच हवा असं म्हणायचं. जायचं का मग त्या महात्म्याच्या दर्शनाला म्हणजे चला सगळीच मुलं निघाली. काही मुलं पुढे जातात. त्याच्यानंतर भगवंतानं पाहिलं अरे बापरे मुलं आता अजगराच्याच तोंडात गेले ना काय करायला पाहिजे. पण अजगरानं तोंड मिटलं होतं. देव यायची बाकी भगवान श्रीकृष्ण परमात्माने बलराम दादा जसे धावत आले आणि त्या आघासुराच्या मुखामध्ये प्रवेश केला. दोघांनी आघासुरानं तोंड मिटून आता काम झालं. आता या दोघांना तर मारायचं होतं महत्वाचं. त्यानं तोंड मिटून घेतल्यानंतर तो असा उलटा पालटा व्हायला लागला.
तेव्हा तो असा पाठीवर पडला. भगवंतानं बलराम दादाला सांगितलं, दादा तुमचं नांगर असं खाली कशाला तोंड धुवून आला, असं वर करा की नांगर असं वर करा लावणार, असा नांगराने फाडला पूर्ण. एवढा मोठा आगासूर फाडून टाकला, त्याच्या पोटातून सगळी गोपाळ बाहेर काढली. आगासूर मेल्यानंतर सगळे गोपाळ जे होते त्या विषाग्नीने विषाच्या ज्वाळाने जवळपास मृत झाले होते, काहीच राहिलं बाहेर काढले. भगवंतानं अमृत वर्षाव केला दृष्टीने अमृत वर्षाव त्या बालकांवर केल्यानंतर बालक परत जीवित झाले. बालक जीवित झाल्यानंतर आता मात्र कुणालाच माहित नव्हतं काय झालं, कुणालाही कल्पना नाही काय झालं. सगळ्यांना असं वाटलं की आपण म्हणजे त्या पोटामध्ये गेलो तर तेवढं फक्त त्यांना माहिती, पुन्हा कसे झालं आपण जिवंत कसे झालो काहीच माहित नाही, कल्पना सुद्धा नाही. भगवंतानं अशा प्रकारे त्या आघासुराचा वध केला, पण आता जरा देव मोठे झाले होते. आज भगवंताला प्रमोशन मिळालं, गायी सांभाळायला जायचं. गायी सांभाळायला जात असताना भगवंतानं सगळ्या मित्रांना ताकद दिली. यारी भोकरी भाकरी दही भाताची शिदोरी ताक सांडादुरी असेल ते जयापे आणि येथे द्यावी तैसे घ्यावे थोडे परी व्हावे नाही सांगतो हे ठावी असू द्यारे सकळा. सगळ्यांना सांगितलं बघा मी जसं सांगते तसं करा आणि इथं जसं द्याल तसं तुम्हाला मिळेल. देवाजवळ आपण जसं द्यावं ना तसं मिळत असते. त्यासाठी देवानं सांगितलं तुम्ही चांगलं द्या, थोडे परी थोडं का असं पण शुद्ध असलं पाहिजे असं देवाचा आदेश आहे. आणि म्हणून गोपाळाने सगळ्यांनी शिदोऱ्या घेतल्या, पण तरी देवाने तपासूनच पाहिजे. देवीकडे ठिकाणी थांबले म्हणजे बघा माझी आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाय चोरुनिया माये नवनीता नावे चला शिदोऱ्या दाखवा. शिदोरी दाखवली की आपल्यासारखी जर नसेल तर माघारी करायची, जा घरी जाऊन आईला चोरून पहिलं पण दोन्ही आणलं पाहिजे. अशा पद्धतीने जेव्हा गोपाळ जायचे घरून दोन्ही वगैरे घेऊन यायचे, सगळ्यांच्या शिदोऱ्या सारख्या झाल्या. मग जसे ह्यांनी वनामध्ये प्रवेश केला, कारण गाईचा चरायला सोडून दिल्या. गाई चरत होत्या वनामध्ये, गाई चरत होत्या आणि गाई चरत असताना गोपाळाने खेळ सुरू केला. चेंडू लगोरी नाना प्रकारचे खेळ गोपाळ खूप खेळण्यामध्ये रंगून गेले. वाळवंटामध्ये खेळ खेळायचा खूप आनंद येतो गोपाळांना. गोपाळ खेळू लागले, पण गोपाळ असं खेळत असताना दुपारची वेळ झाली. खूपच वेळ झाली ना, दुपारची वेळ म्हणजे आता थोडी वेळ झाली. आता जवळपास 2:30 वाजून गेले. मी लवकरच आठवणार होतो, पण आणखी महाराज म्हणले म्हणून थांबलो. महाराज विजय महाराजांनी सांगितलं महाराज यायला, पण आता त्यांना यायला उशीर होईल. आता भुका लागला आले तर मग सांगा सोपान महाराज हे ताले आणखीन एक महाराज शास्त्री विठ्ठला विठ्ठला छोटे छोटे गोपाळ होते. भुका लागल्या महाराज कसं थांबायचं नाही. भुका लागल्या गोपाळ म्हणले आता काही करा, पण आपल्या बघा बरं आता पोटा पाण्याचं. देव म्हणले अगोदरच नाही, अगोदर गायी वळायच्या. चला वळू गायी बैसू जीव इथे ठाई बहु केली वणवण पाय पायी झाला शिर खांदी भार पोटी भूक काय खायचे सुख. चला बरं आता लवकर लवकर गायी वळायच्या. गोपाळाने सांगितलं ठीक आहे, देवाची आज्ञा तर पालन करायला पाहिजे. गायी वळायला गेले. गायी जवळच्या झाल्या, दूरच्या गायी देवाना सांगितलं आलेल्या सगळ्या गायी म्हणले नाही नाही दूरच्या गायीची वळची तुझ्याकडे, आम्ही जवळच्या थोड्या गायी. दूरच्या गायी म्हणले तुला आणावं लागतील. देव म्हणले बाबा ठीक आहे मी आणतो. भगवंतालाही गोपाळांची आज्ञा पालन करावी लागेल. गोपाळ ह्यांची आज्ञा पालन करायचे, देवही त्यांची आज्ञा पालन करायचे. प्रेम होतं ना. भगवंत टेकडीवर चढले. अरे काना तिकडे कशाला त्याला गायी वळून घेऊन येईल, तुम्हाला काय करायचं गायी नाही भगवंत त्या टेकडीवर चढले. नाशिक मोठा सुंदर बासरी ठेवली, अशी सुंदर तान छेडली बासरी. अशी तान छेडल्याबरोबर
दाही दिशांना तो गोड असा पाव्याचा आवाज, बासुरीचा आवाज घुमायला लागला. बासुरीचा आवाज असा घुमला की दूर गेलेल्या त्या गायी होत्या ओढाळ, त्यांचं चरणच विसरलं. तोंडातला घास तोंडातच राहिला आणि देवाकडे तोंड वळवले. त्याने त्या उधळल्या गायी काही मिनिटात देवाच्या जवळ आल्या. सगळ्या गायी. अरे वा काना, काय तुला चमत्कार येतो रे. आम्हाला जर अगोदर सांगितलं असतं आम्ही एवढं पळायचं काम होतं, विनाकारण थकवलंच की नाही आम्हाला. देव म्हणले काही तुम्ही करायचं, काही मी करायचं. जेव्हा तुम्हाला नाही जमत तेव्हा मी आहेच की नाही. जेव्हा तुम्ही करू शकता एवढं तुम्ही करायचं, बाकीचं करायला मी आहेच. मग गोपाळाने सुद्धा थोडं आपल्या परीने करायचं असतं. मग बाकी देव सगळ्यांचं साही करत असतात. परमात्म्यानं सगळ्या गायी म्हणून आणल्या, नवंत करत बसल्या गायी. भगवंतानं सगळ्यांना सांगितलं आता माझ्याकडे शिदोरे द्या. सगळ्यांनी शिदोऱ्या माझ्याकडे द्या म्हटल्यानंतर गोपाळाने लगेच भगवंताकडे शिदोऱ्या दिल्या. शिदोऱ्या देत असताना जराही कुजराई केली, विश्वासानं सर्व शिदोऱ्या देऊन टाकल्या. मी कधी विनोदानं सांगत असतो, आपण जर तिथं असतो ना जरा थोडंसं काहीतरी केलं असतं, 2-2 चपात्या तरी आपल्याला ठेवले असतात, बाकी सगळं देवाला दिलं असतं. कशासाठी असावं काही माणसं म्हणत असावं, कशाला नाचायला उगच असावं म्हणतो, काही गरज नसताना सुद्धा असावं, कशाला असायला पाहिजे. देवानं सांगितलं सगळं देवाला द्यायला पाहिजे ना. देवानं म्हणल्यावर विश्वास म्हणजे विश्वास. त्या गोपाळांचा, त्या गोपाळाने थोडासा कण सुद्धा आपल्याला ठेवला. देवानं सांगितलं शिदोऱ्या माझ्याकडे, सगळ्या शिदोऱ्या देवाकडे सोपवल्या. एवढा विश्वास होता आणि त्या विश्वासामुळेच तर ते भगवंतावर सत्ता गाजवीत होती. सामान्य विश्वास तू करी स्वामी वरी सत्ता सकळ भोगिता होय त्याची परब्रह्म परमात्मा श्री हरी त्या गोपाळावर इतकी जे प्रेम करत होते त्याचं कारण त्यांचा विश्वास, भगवंतावर पूर्ण विश्वास त्या गोपाळांचा. भगवंताला सगळ्या शिदोऱ्या दिल्या. भगवंताने त्या सगळ्या शिदोऱ्यांचा काला केला. अवघ्या सोडी येल्या मोठा अजिचा दही काला गोमटा म्हणजे स्वर्गातल्या अमृताला सुद्धा सदानंद लाजवी. अशा प्रकारचा सुंदर अमृत काहीच नाही त्याच्यापुढे, तुच्छ इतकं गोड अशा प्रकारचा सुंदर काला भगवंतानं तयार केला. या काल्यानं त्याने अमृत स्वर्गातला अमृत रूपी काला जर खाल्ला कदाचित त्याला पुन्हा मरावं लागणार आहे. पुण्य संपलं की पुन्हा मृत्यू लोकात पुन्हा अवतार धारण करावा लागेल, पुन्हा मृत्यू लोकात जन्माला यावं लागेल. आणि ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती असं सांगतात ना भगवंत स्वतः. पुन्हा क्षीण पुण्य झाले की खाली यावं लागतं. इथं मात्र हा जर काला एकदा खाल्ला तर पुन्हा जन्म मृत्यूच्या सोहळ्यात पडायचं कामच नाही. कायमचा चुकला तो जन्म मृत्यूला, कधीच जन्म मृत्यूचा संबंध त्याच्या जीवनामध्ये इतका सुंदर काला भगवंतानं तयार केला. आणि तो काला भगवंत आपल्या हाताने देत होते. आणि ते जिथं सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये वाटी आपुल्या निज हस्ते सुंदर अशा प्रकारचे मृदंगाचारी गायनाचे एक अवनी बळीरे असे गोड त्यात पूर्ण बसलेल्या महाराज मंडळींपैकी परमपूज्य आदरणीय साधन चैतन्यजी महाराज, परमपूज्य आदरणीय हरिभक्तीपरायण बबन महाराज, हंडीकर बबन महाराज हंडीकर आहेत. त्याचप्रमाणे आता ज्यांचं आगमन झालं ते आदरणीय हरिभक्तीपरायण सोपान महाराज सानप, ज्यांनी आता बँक काढली नाही का, बँकेचे मालक येतात महाराज असं बँकेचे मालक. हा कालच आम्ही उद्घाटन आलं त्यांच्या बँकेत. तर असो तर आज खरंच त्यांचं स्वागतही केलं, ते बरं झालं. आपले ते ऐश्वर्य संपन्न तसे आपले बाबा आहेत ना, बाबांसारखं यांनी ऐश्वर्य दाखवायचा विचार केला. बरे ना, बाबाच्या कृपेने त्यांना जर ऐश्वर्य लाभलं तर आनंद. तर असो अशा पद्धतीने आता ही महाराजांचं आगमन झालं. आपल्याला बरं झालं वारकऱ्यासाठी वारकरी अर्पण निधी वारकरी अर्पण निधी लिमिटेड नाही त्याच्यासाठी आपल्यासाठी जे मुद्दाम वारकऱ्यासाठी आपल्याला तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा सांगायचं, पण ते काही द्यावं लागत तर महाराजही आलेले आहेत. आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. त्याच्यामध्ये काही अपरिचित महाराज मंडळी असेल क्षमा करा. तुम्ही जरी आपण सर्व असला तर सर्व जेवढे महाराज मंडळी असतील जेवढे कोणी असतील त्या सर्वांना माझा नमस्कार. आणि जमलेल्या सर्व भाविक भक्तांना धन्यवाद, माता भगिनींना धन्यवाद. आपले इथे कार्यकर्ते अत्यंत उत्साहाने कार्य करतात, याबद्दल खरोखर धन्यवाद द्यावे. थोडे गोड अशा प्रकारचं मंदिर बाबांचं बनवलेलं खूप सुंदर मंदिर, दुरूनच त्या मंदिराचं दर्शन होतं. किती सुंदर भव्य दिव्य अशा प्रकारची मूर्ती सुद्धा त्यामध्ये स्थापन केलेली, याबद्दल गावकऱ्यांना धन्यवाद द्यावे. तेवढे थोडे खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि आपण प्रतिवर्षी एवढा भव्य दिव्य उत्सव साजरा करता, याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. झालेली सेवा इथेच थांबवतो. एकदा प्रेमाने भगवान ज्ञानेश्वर माऊलींचा आणि भगवान संत श्री तुकोबारायांचं भजन करू. सगळ्यांनी टाळी वाजवून भजन करा. हरी ज्ञानेश्वर
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह संत भगवान बाबागड मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.